नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपण विविध क्षेत्रातली माणसं आपल्यापर्यंत आणत असतो. माणसं हे यासाठी म्हणतोय कारण ती त्या क्षेत्रातली मोठी व्यक्तिमत्व असतात, दिग्गज असतात. पण बायोस्कोप मराठीच्या पॉडकास्टच्या द्वारे ही माणसं कशा प्रकारे अन्य आपल्या या जगातल्या माणसांचा विचार करतात, त्यांच्याबरोबरच्या जीवन व्यवहारात सहभागी होतात, त्याला दिशा देतात, स्वतःही त्यात सामील होतात आणि एकूण जगण्याला अर्थ प्राप्त करून देतात, ज्याला आपण सेलिब्रेशन ऑफ लाईफ म्हणतो. मग कोणी राजकारणातलं असेल, कोणी कला क्षेत्रातलं, कोणी मनोरंजन क्षेत्रातलं, साहित्य क्षेत्रातलं, शेवटी सगळी माणसंच. आणि त्यांचाच हा कार्यक्रम म्हणजे बायोस्कोप मराठी पॉडकास्ट. आज आपल्या या कार्यक्रमात अशीच एक खास व्यक्ती आहेत. आपल्यासोबत आहेत प्रज्ञा दया पवार. प्रज्ञाजी, आपलं स्वागत आहे बायोस्कोप मराठी. नमस्कार. प्रज्ञाजींची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. मराठी सुजाण प्रेक्षकाला, श्रोत्याला, वाचकाला त्यांची यापूर्वीपासूनच चांगली ओळख आहे. प्रज्ञाजी या ख्यातकीर्त अशा लेखिका आहेत, त्या कवयित्री आहेत, सामाजिक जाणीवा तीव्र असलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. खरं तर या तीन गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि अशा प्रज्ञा दया पवार यांचा आता नवा कविता संग्रह सुद्धा येतोय. त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसातल्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याही बाबतीत त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांना बोलतं सुद्धा करायचं आहे. पुढे जाण्यापूर्वी एक नेहमीची आपली आठवण, ती म्हणजे बायोस्कोप मराठी पॉडकास्टला म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या सोशल मीडियाद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. तुमच्याही काही सजेशन्स असतील तर आम्हाला सांगा आणि संपर्कात राहा. आपण सुरू करूयात या संवादाला. प्रज्ञाताई, तर खूप प्रश्न आणलेले आहेत आणि इतकं बोलण्यासारखे, म्हणजे तुमच्या नुसत्या लेखनापासूनच केलं तरी 1 तास त्याच्यातच जाईल. तसं पण आपल्याला शेवटी जेवढं करता येईल तेवढं सगळं कव्हर करायचं आहे. पहिला प्रश्न एकदम ताज्या संदर्भाचा आहे, त्यामुळे तो घेऊनच मी सुरू करतोय. तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून गेल्या काही काळामध्ये आपल्यासारखे विचारवंत, तुम्ही यशवंत मनोहर असतील, रावसाहेब कसबे असतील, यांच्या बाबतीत काही झालेल्या त्यांच्या आक्रमक भूमिकांची मांडणी असेल वगैरे, आणि याच्याबद्दल जोरदार वादविवाद झाले, टीका टिप्पणी अजूनही सुरू आहे. आणि याबाबतीत जेव्हा मी प्रकाश आंबेडकरांची स्वतः मुलाखत घेतली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं असं की ही सगळे विचारवंत मंडळी काँग्रेसच्या बाबतीत पक्षपाती आहेत, वंचितच्या विरोधात आहेत. आणि जेव्हा काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जेव्हा आम्हाला जास्त जागा देत नसते किंवा आपल्याला, आपण म्हणजे ते असं म्हणतात की आपण सगळे जे वंचित समाज आहोत त्यांना ह्या पक्ष वापर करून टाकून देतात, मग आपण आपलं राजकारण करत असताना तेव्हा हे विचारवंत आमच्यासोबत उभे राहत नाहीत आणि आता ते विरोध करतायत. आणि दुसरा संदर्भ असा, आधी तुम्ही संविधान खतरे में असं म्हटलं आणि म्हणून वंचितला मतदान करू नका, भाजपला करू नका. पण आता जेव्हा आरक्षणामधल्या वर्गीकरणाबाबतीतला मुद्दा आलेला आहे तेव्हा मात्र आपण बोलत नाही आहात. आपण ज्यांना समर्थन देतात ते पक्ष बोलत नाहीयेत. मग ही दुटप्पी भूमिका नाही का? आणि म्हणून आम्ही ठोकणार, आम्ही ठोकशाही करणार. आणि ते त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांचे शब्द मी वापरतोय. माझा पहिला प्रश्न इथपासूनच सुरू होतो, तर कसं बघता याकडे? प्रसन्न, आता जे सगळं सुरू आहे एकूणच निवडणुकीचा सगळा माहोल एकदम ताजा आहे आणि अनेक विधानं, दावे, प्रतिदावे असं सगळं सुरू असतं. आता तुम्ही जो वंचित संबंधी आणि बाळासाहेब आंबेडकरांसंबंधी जी काही एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, मला असं म्हणावंसं वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या भूमिका आहेत ना, त्या भूमिका ह्या बदलत असतात, म्हणजे सातत्याने बदलत असतात. आता जो मुद्दा त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे की आपण सुरुवात करूया वर्गीकरणाच्या प्रश्नापासून, की वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी आता विरोधी भूमिका घेतलेली आहे. पण मला इथे 2-3 मुद्दे अगदी सुरुवातीलाच मांडायचे आहेत की, आणि ते माझ्याकडे, आणि ते पब्लिक डोमेन मध्ये आहे, त्याचं टेक्स्ट आहे, त्याचे फोटोग्राफ्स आहेत, त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. आता त्यांनी नाशिकमध्ये मातंग समाज हक्क परिषद झाली, तर त्या समाज हक्क परिषदेमध्ये त्यांनी या सगळ्या उपवर्गीकरणाला पाठिंबा दिला, जाहीर पाठिंबा दिला. नगरमध्ये मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषद झाली, तर त्याला ते उपस्थित राहिले आणि तिथे सुद्धा त्यांनी या आरक्षणांतर्गत आरक्षणाचं म्हणजेच वर्गीकरणाचं त्यांनी काय केलेलं आहे, जोरदार समर्थन केलेलं आहे. निकालाच्या आधी मुंबईमध्ये आंदोलन जे झालं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांसमोर बोलताना असं एक विधान केलं, ते माझ्या समोरच आहे, की सामाजिक न्याय पोहोचवायचा असेल तर वर्गीकरण गरजेचं आहे. बरं.
आणि आरक्षणामध्ये विभाजन पाहिजे आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आता मी थोडं पुढे येते. लोकसभेच्या ज्या सगळ्या निवडणूक आता ज्या झाल्या, तर वंचित आघाडीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट निसंदिग्धपणे असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून जे लाभवंचित जातसमूह आहेत त्या लाभवंचित जातसमूहांना प्रमाणशीर वाटा मिळवून देण्यात वंचितचं सरकार बांधील राहील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आता हे जर सगळं आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की एक प्रकारची भूमिकांच्या संदर्भामध्ये गोळ घालणं किंवा धरसोड वृत्ती असणं. आणि आता आपल्याला हे सगळं माहिती आहे की सुरू कसं झालं, कुठून सुरू झालं. लोकसभेच्या त्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही पत्रक काढलं गेलं की याला मतदान करा, यांना करू नका, आपल्याला संविधान वाचवायचं आहे. आणि नंतर त्याला आता ताजी फोडणी जी मिळाली ती राहुल गांधींनी जे विधान केलेलं आहे की जे विधान पूर्णपणे ट्विस्ट करणं, संदर्भापासून तोडणं आणि गोदी मीडियाने ते नाचवलं, याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटत नाही. पण बाळासाहेबांसारखा एक अतिशय ज्याला काय म्हणूया सुजाण द्रष्टे असं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, त्यांनी सुद्धा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ते सगळं संदर्भापासून तोडून नाचवणं. आणि त्यानंतर त्या अनुषंगाने ज्या भूमिका आम्ही घेतल्या, मग ते आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला यशवंत मनोहर सर असतील, रावसाहेब कसबे असतील, तर त्यांच्या घरावर निदर्शनं करणं, निदर्शनं करणाऱ्यांना हे माहिती सुद्धा नसणं की रावसाहेब कसबे कोण आहेत, त्यांनी काय मांडणी केलेली आहे वगैरे वगैरे. आणि त्यासंबंधी जी भूमिका किंवा मुळामध्ये काय आहे की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका, तुम्ही आम्हाला विरोध करू नका, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय म्हणजे तुम्ही आमचे शत्रू आहात, ही जी एक भूमिका सातत्याने असते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे सत्तास्थानी आहेत गेल्या काही वर्षांपासून त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्या संबंधी काही बोलतच नाहीयेत. आणि यांची जी सातत्याने भूमिका आहे की आरक्षण संपणार, आरक्षण संपणार, मला असं म्हणायचंय की राजकीय आरक्षण नको अशी सुद्धा भूमिका बाळासाहेबांनी वारंवार घेतलेली आहे. राजकीय आरक्षण संपत नाही, संपण्याची लक्षणही नाही, चिन्हही नाही, कोणीच मान्य करणार नाही. जिथे ते संपणार नाहीये तिथे हा मुद्दा म्हणजे एक प्रकारचा काय करायचा, चकवा निर्माण करायचा, एक प्रकारचा बुद्धिभ्रम होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, एक प्रकारची दिशाभूल करायची आणि संपूर्ण हा जो विचार आहे ना त्या विचारांपासूनच फारकत घेऊन एक पूर्णपणे एक भ्रम असा क्रिएट करायचा. ही त्यांची एक पद्धत होती, आधी होती, पण आता त्या सगळ्याला एक प्रकारची तीव्रता आलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि मला असं कुठेतरी वाटतं की एकूणच त्यांचा जो जनाधार घटत चाललेला आहे, आपल्याला ती सगळी टक्केवारी तुम्ही पण मला सांगाल आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यातून सुद्धा हे या प्रकारचं एक ज्याला फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा आपला तो सगळा पायाखालचं सगळं सरकतच चाललेलं आहे, हलतच चाललेलं आहे, अशा प्रकारची एक कुठेतरी जी एक भीती आहे त्याच्यातून म्हणा, त्या असुरक्षितते म्हणून म्हणा, बाळासाहेब वारंवार अशी वेगवेगळी विधानं करतात. मला असं म्हणायचंय की ज्या बाळासाहेबांनी आरक्षणाच्या वर्गीकरणासंबंधीची अतिशय सकारात्मक भूमिका अलीकडच्या काळामध्ये वारंवार घेतली, आता असं नेमकं काय घडलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे जे नाहीच आहे मुळामध्ये, जे नाही. आता कसं आहे की हा जो सगळा प्रश्न आहे ना प्रसन्न वर्गीकरणाच्या संबंधीचा, हा तसा इतका सोपा नाहीये, तो गुंतागुंतीचा आहे. एका बाजूने आपल्याला असं दिसतं की आंध्रामध्ये माला आणि माडिगा, त्याच्यामध्ये त्या दोन अशा तुल्यबळ म्हणजे मागास वर्गीय पण एकमेकींच्या याच्यामध्ये हितसंबंध आडवे येणाऱ्या अशात आहेत. इकडे आपल्याला दिसतं की पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग, त्यांच्या हितसंबंधांमध्ये जो टकराव होणार आहे. आणि मला हे मान्य आहे, मी पण वर्गीकरणाच्या बाजूने असं म्हणणार नाही, पण हा जो तिढा आहे ना कुठेतरी की जो मागे राहिलेले आहेत, तर त्यांच्या संबंधी आपल्याला काहीतरी एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्याची सोडवणूक व्हायला पाहिजे. तर त्याकडे सुद्धा मी एक सकारात्मक पद्धतीने पाहते. पण त्याचबरोबर मी हेही म्हणू पाहते आहे की आरक्षणाचा प्रश्न हा मुळामध्ये काही एक ज्याला आपण आर्थिक प्रगती म्हणतो त्या अर्थाचा नव्हता, तो प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता. आणि तो प्रतिनिधित्वाचा मुद्दा असल्यामुळे त्याची जी सगळी बाजू आहे त्या बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पुन्हा जी जातवार जनगणना झाली ती खूप आधी झाली, 1931 मध्ये झालेली आहे, शेवटची ब्रिटिशांच्या काळामध्ये. आता जर ही आपण करू पाहणार असू आणि ती करू पाहणं गरजेचे, जर आपण वर्गीकरणाचा मुद्दा लावून धरणार असू तर त्याच्यातून जे प्रश्न निर्माण होणार आहेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी
आताचं जे विद्यमान सरकार आहे तर ते विद्यमान सरकारची खरोखर तेवढी तयारी आहे का? अगदी. कारण काही ठिकाणी असं झालं की 50% 60% आलं आणि मग न्यायालयाने ते नाकारलं. हो. म्हणजे कुठे 25 आहे, कुठे 50 आहे, कुठे 60 आहे. तर हा सगळा प्रश्न हा खूप गुंतागुंतीचा आहे असं मला वाटतं. त्याची आकडेवारी झाली पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे, बरं. त्याचा सगळा डाटा गोळा केला पाहिजे आणि त्या अर्थाने आम्ही त्या सगळ्याचं कडे बघण्याची जी माझ्यासारख्या व्यक्तीची जी भूमिका आहे ती भूमिका ही त्यातली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ना हो. ती कॉम्प्लेक्सिटी समजून आपल्याला मार्ग काढायला लागेल असं मला वाटतं. दुसरा भाग असा की संविधानाची संपूर्ण जी काय म्हणूया की जो आपला बेस आहे, जो आपल्या भारताचा आधार राहिलेला आहे, तर त्या संविधानाचा मुद्दा संपला आता असं जे बाळासाहेब म्हणतात ते कशाच्या आधारावर म्हणतात? आपल्या सगळ्यांना हे माहितीये की ज्या घटनात्मक संस्था आहेत, निवडणूक आयोग, आपण आता एक उदाहरण देते मी, निवडणूक आयोग आतापर्यंत काय झालेलं आहे की या सगळ्या घटनात्मक संस्थांचा संकोच कोण करतंय, तो कशासाठी करतंय, त्यांना आपल्या तालावर किंवा आपल्या हितसंबंधानुसार त्याला मोडणं वाकवणं हे सगळं कोण करतं आहे? त्याचबरोबरीने आताच उदाहरण घेऊया हरियाणा आणि महाराष्ट्र. हरियाणामध्ये आणि महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती एकत्रितपणे अलीकडे होत होती. आता सण आलेले आहेत, सणासुदीचं वातावरण आहे म्हणून हरियाणामध्ये लवकर घ्यायची आणि महाराष्ट्रामध्ये सण आहेत म्हणून ते उशिरा घ्यायची. म्हणजे किती टप्प्यावर घ्यायची, कसं करायचं, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की हे एक केवळ उदाहरण मी दिलेलं आहे. अशा अनेक घटनात्मक संस्थाचं ज्या प्रकारे संकोच होतो आहे, ज्या प्रकारे एकूणच भारतामध्ये आज ज्या प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे, त्यामुळे खरोखर संविधानाला असलेले जे धोके आहेत, लोकशाहीला असलेली जी आव्हानं आहेत ती संपली आहेत का? बरं. त्याच्याविषयी काही बोललं जात नाही या सगळ्या संदर्भामध्ये. आणि मला असं वाटतं की काय आहे की आपल्याकडे भक्त व्याधी नावाचा एक नवीनच एक विकार, आता तो नवीन म्हणायचा का तो कुठल्या कोणापासून आलेला आहे की अंधभक्त आपल्याला माहिती आहेत, पण रक्तभक्त, अच्छा, हे रक्तभक्त आता काहीतरी आता उदयाला आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप अतिशय महत्वाचं एक उद्धृत त्यांचं ते कोटेशन आहे म्हणून मी वाचून दाखवते की काय होतं की हे सगळे वंचितचे जे सगळे कार्यकर्ते किंवा अनुयायी आहेत, तर त्या अनुषंगाने मला थोडासा हा मुद्दा समोर ठेवावा असा वाटतो की आपल्या नायकाविषयी असीम प्रशंसा व्यक्त करण्याच्या अर्थाने नायक पूजा ही एका अर्थी समजून घेण्याजोगी बाब आहे, पण त्या नायकाची आज्ञा पाळणं ही अगदी निराळ्या प्रकारची विभूती पूजा ठरते. पहिल्या बाबीत काही वाईट नाही, मात्र दुसरी निसंशय सर्वाधिक घातक बाब आहे. पहिली बाब चांगली का आहे? कारण माणसाला उदात्त असणाऱ्या सर्व गोष्टींविषयीचा आदर त्याच्यातून दर्शवला जातो. पहिल्या बाबीमध्ये सर्व थोर व्यक्ती या उदात्ततेचं मूर्तिमंत उदाहरण गणल्या जातात आणि आदर व्यक्त केला जातो. दुसऱ्या प्रकारात मात्र मालकाशी असलेली आंधळी स्वामीनिष्ठा आहे. मी जे म्हटलं ना रक्तभक्त, त्या प्रकारची आंधळी स्वामीनिष्ठा आहे. आणि पहिला प्रकार तुमची बुद्धी किंवा कृती करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला पूर्णपणे मूर्ख नव्हे उल्लू बनवलं जातं. आता उल्लू हा शब्द माझा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूर्ख हा हे केलंय. तर ही जी एक प्रकारची विभूती पूजाच आहे. म्हणजे मला असं वंचितच्या कार्यकर्त्यांविषयी खरोखर काळजी वाटते. ती यासाठी वाटते की कारण वंचितची जी संपूर्ण जर आपण वाटचाल बघितली तर त्यांच्यासोबत असणारे जी मंडळी आहेत, जी माणसं आहेत, ती फार काळ त्यांच्यासोबत असत नाहीत, माहिती असेल. आणि त्याच्या मागची कारणं पण आपण समजून घेतली पाहिजेत किंवा जाणून घेतली पाहिजेत. आज जे वंचितच्या सोबत आहेत ते आणखी 5 वर्षांनी 10 वर्षांनी कुठे असतील हा प्रश्न आहे. आता स्वराज अभियानाचे योगेंद्र यादव काय किंवा उल्का महाजन काय, आता आपण असं म्हणतो की हे जे सगळे छोटे छोटे पक्ष आहेत ना, ह्यांना टिकवलं पाहिजे. कारण शेवटी ही जी संपूर्ण लोकशाहीची आणि निवडणुकीची जी सगळी लढाई ही आपल्याला अधिकाधिक व्यापक करायची आहे. पण तिकडे ज्या पद्धतीने जाणं आणि त्यांचं, तुम्ही म्हणताय की आम्ही प्रश्न विचारतो, पण प्रश्न विचारण्याची, ऐकून घेण्याची काही एक पद्धत असते. तर एकूण 10-15 माणसं, 25-30 माणसं तिकडे जातात काय, आरडाओरडा होतो काय, माईक खेचून घेतले जातात काय, खुर्च्यांची मोडतोड होते काय, आणि हे ठोकशाहीचं समर्थन पुन्हा करतायत. म्हणजे पहिल्यांदा सुद्धा मी एक साधी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती, अतिशय ती नेमकी होती. त्याच्यामध्ये तर कुठेच काही असा मुद्दाच नव्हता की मुळामध्ये काय आहे की हे जे सगळे रावसाहेब कसबे असतील, यशवंत मनोहर असतील, यांच्या घरावर निदर्शनं करणं
त्याच्यामध्ये हे दुःखद जरी असलं, खेदजनक जरी असलं तरी ते आश्चर्यकारक काही नाहीये. याचं कारण राजकीय वाटाघाटा करण्याची जी एक क्षमता आहे ती क्षमता आता घटत चाललेली आहे वंचितची, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि हे जे विचारवंत आहेत, हे विचारवंत एखाद्या आयव्हरी टॉवरमध्ये बसलेले विचारवंत नाहीत. हे प्रस्थापित समाजातले विचारवंत नाहीत. सभोवतालचा जो सगळा वातावरण आहे त्याच्यामध्ये जे बदल होतात त्या सगळ्याशी अतिशय जैवरित्या ज्यांचं नातं आहे असं हे आहेत. आणि म्हणून ते जे फॅसिझमच्या विरोधामध्ये जे लढा उभारतात त्याच्यासोबत आम्ही आहोत, बरं, असं आम्ही म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कुठेही काही पण काय आहे की तुम्ही बोललातच कसं, तुम्ही हा विरोध करताच कसा. तर ही जी पद्धत आहे ही मला वाटतं की आजच्या सगळ्या याला जे सत्तास्थानी आहे त्यांच्याशी ती मॅच होणारी आहे. आणि पुन्हा पुन्हा मला हेच सांगावं असं वाटतं की तुम्ही मोदींविषयी काही बोलत नाही, तुम्ही बीजेपी विषयी काही बोलत नाही. आता असं आहे की ही जी सगळी आहे ना की आदेश संस्कृती, आदेश मिळाला की जायचं आणि ठोकायचं, आणि पुन्हा त्या संपूर्ण ठोकशाहीचं समर्थन करतात बाळासाहेब. हा तर मला खूपच म्हणजे आश्चर्य तर वाटावून घ्यावं, काय वाटून घ्यावं एक प्रकारचा. त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये त्यांनी बुद्धाचाही रेफरन्स दिला या समर्थनासाठी आणि माओचंही उदाहरण वापर. नाही, काय आहे की हिंसेचं जे थिअरायझेशन आहे त्या हिंसेचं थिअरायझेशन हे जगामध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांनी विचारवंतांनी केलेलं आहे. ते कुठल्या प्रकारे केलं जातं, का, कधी त्याची गरज आहे. परंतु बुद्धाचं उदाहरण यासंबंधी पूर्णपणे अप्रस्तुत आहे असं माझं तरी वाचन सांगतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण त्यांनी जे लढले ते रस्त्यावरचे असू देत, ते वैचारिक पातळीवरचे असू देत, संविधानाच्या निर्मितीचे असू देत, सगळे. तर त्याच्यामध्ये कुठेही मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठोकशाहीचं समर्थन केलेलं आहे असं मला एक तरी उदाहरण दाखवून द्या. आणि मी मागे पण एकदा मुलाखतीमध्ये, अलीकडेच जी मी दिली अभिव्यक्तीला मुलाखत, तेव्हाही मी असं एक विधान केलेलं होतं की नुसता जैविक वारसा असणं पुरेसं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मानवमुक्तीचं आणि प्रकांड एका प्रज्ञावानाचं जो सगळा वारसा घेऊन आपण पुढे आलेला आहात, नातू म्हणून आम्ही तुमच्याकडे खूप आदराने पाहतो. पण तो जैविक वारसा क्रांतिकारक वारशामध्ये पर्यवसित होण्यासाठी ज्या प्रकारची एक राजकीय इच्छाशक्ती लागते किंवा ज्या प्रकारचं तळागाळातल्या सर्वांना घेऊन जाणारं एक द्रष्ट राजकारण लागतं, ते आहे का? तर ते दिसत नाही. आणि त्याच्याविषयी प्रश्न उपस्थित होणार. आंबेडकरी समाजातले विचारवंत करणार, लेखक करणार, कार्यकर्ते करणार, अन्य जे आपले समविचारी आहेत तेही उपस्थित करणार. पण त्यांनी आता ज्या पद्धतीने हा जो चकवा उभा केलेला आहे ना, आणि ज्या पद्धतीची सगळी दिशाभूल चालू आहे, ते मला असं वाटतं की धुळपेक आहे, पूर्णपणे धुळपेक आहे. आणि ते जरी ठोकशाहीचं समर्थन करत असले तरी सुद्धा आम्ही त्याला घाबरत नाही. शेवटी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, आम्ही रस्त्यावरच लढणारी माणसं. माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं मी मानते, आणि ज्या बाईचा बाप, ज्या स्त्रीचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तिला कशाची भीती? मी अजिबात घाबरत नाही आणि आम्ही कोणीच घाबरत नाही. आम्ही या संपूर्ण ठोकशाहीचं उत्तर देऊ, पण ते ठोकशाहीचं उत्तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिलेला आहे लोकशाहीचा, त्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही उत्तर देणार, असं मला सांगावं असं वाटतं. इथे म्हणजे अनेक विषय, पण हा एक विषय पूर्ण करताना जो मला त्यांच्याशी बोलताना आणि नंतर काही वंचितच्या कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलताना जाणवलं ते असं की अनेक ऍडजस्टमेंट्स असतील आणि राजकीय पक्ष एकदा स्वीकारला होय की त्यानंतर तुमची गणित ही नेहमीची पठडीबद्ध राहत नाही, ती अकॅडमिक राहत नाही. जसं की शिवसेना अगदी मागच्या 5 वर्षापूर्वी वरळीच्या दंगलीपासून 90च्या दंगलीपासून नंतर अनेक उदाहरणं दाखवता येतात. या शिवसेना फॅसिस्ट कशी आहेत याच्याबद्दल लेखनही भरपूर झालेलं आहे. पण आज एका परिस्थितीवश राजकारणाची गरज म्हणून किंवा काय असेल, शिवसेना आज काँग्रेस बरोबर आहे आणि आज एक त्यांचा ब्लॉक आहे, दॅट इज मविया. अशा प्रकारे तुम्हाला स्थित्यंतर बघायला मिळतात, ती व्यक्ती पातळीलाही असतात. उदाहरणार्थ आज मवियामध्ये अनेक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेना, कालपर्यंत शिंदे सेनात किंवा राष्ट्रवादी अजित पवारांकडे असलेल्या माणसाला आता इथे तिकीट दिलं जात आहे. कालपर्यंत तो तिकडे असल्यामुळे प्रतिगमी होता, आज तो तुमच्या पुरोगामी ब्लॉकमध्ये आला. सो या गोष्टी होत असतात, ते राजकारण आहे. मग आज जेव्हा की एकूण वंचित समाज, आता वंचित पक्ष म्हणून नाही म्हणत आहे, त्यांच्यामध्ये तसाही मोठा पक्ष नसताना, रिपब्लिकन पक्षाची एकतर शकलं आहेत आणि आहे ती सुद्धा बलशाली नसताना, त्यामध्ये जे त्यातल्या त्यात एक जिकडे नाव आहे, जिकडे काही एक समीकरण जुळू शकतं आणि ज्यांचा स्वतःचा काही प्रमाणात का होईना फोर्स आहे, त्यांच्या बाबतीत इतकं छिद्रान्वेषी असणं, अति विश्लेषणात्मक असणं, हा त्यांच्यावर अन्याय नाही का?
हा एका अर्थाने आहे, पण मला असं म्हणावंसं वाटतं की शेवटी कसं आहे की हे ज्या अलायन्सेस होतात ना, त्या अलायन्सेस होत असताना सगळेच काय आहे, हे निवडणुकांचं सगळं मैदान आहे एका अर्थाने. एक अगदी मध्ये थांबून फक्त याला रेफरन्स उदाहरणार्थ डावे पक्ष आता सध्या मविया बरोबर आहे, त्यांची मागणी काहीतरी 12-15 जागांची होती आणि ती पूर्ण होत नाहीये. 1-2 जागा जर का सोडल्या तर त्यांना मोठ्या तशा जागा दिलेल्या नाही. म्हणजे अल्टिमेटली मुसलमान जाणार, पण मुसलमानांची उमेदवारी नाहीये. राष्ट्रवादीकडनं फक्त एक उमेदवार आता आहे. एक आलंय. पुरोगामी पक्ष संघटना तुम्हाला हव्यात, पण त्यांना तुम्ही जागा सोडणार नाहीये. मग असं हे जे मुद्दे आहेत, ते मला काही बाळासाहेबांनी नाही सांगले, हे वंचितच्या कार्यकर्ते माझ्याशी बोलत होते ते रास्त आहे. की मग आम्ही पण आमचं एक राजकारण केलं, आम्ही काय हव्या त्या कुलांट उड्या मारल्या, पण हरकत काय, आपण आपला ताकद कशी उभी करायची. हा जो मुद्दा तुम्ही मांडलाय तो रास्त आहे, किंवा जे भूमिका मांडली जाते आहे. कसं आहे की एक स्वायत्त राजकारण किंवा ज्याला आपण एक व्यापक मुक्तिदायी राजकारण, या सगळ्या एकूण वंचित समूह असं मी म्हणते, त्याचं होणं गरजेचं आहे. पण आता कसं कोंडी झालेली आपली सुद्धा, एक जी कोंडी सध्याच्या सगळ्या याच्या वातावरणामध्ये निर्माण झालेली आहे. तर तिथे प्रश्न असा मला पडलेला आहे, किंवा मला असा मुद्दा मांडावासा वाटतो की आत्ता या घडीला देशामध्ये काय पेटलेलं आहे, आपल्या अवतीभोवती काय सुरू आहे. मी तेच म्हणेन की जे लोकसभा इलेक्शनच्या वेळेस जे आम्ही म्हणत होतो, ते मुद्दे संपलेले आहेत असं आम्हाला वाटत नाही. की आज घडीला सगळ्याधिक धोका कोणाचा आहे, तर संपूर्णपणे ही जी फॅसिस्ट जी संपूर्ण मनोवृत्ती आहे किंवा राजवट आहे, कसं आहे की पहिल्यापासून हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा जो आहे तो लपून राहिलेला नाही. की हिंदू राष्ट्रवाद आणि त्या हिंदू राष्ट्रवादच्या निर्मितीच्या सगळ्या पायऱ्या चालत असताना जे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि त्यातनं ज्या प्रकारचा एक सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला जातो, तो दहशतवाद संपला आहे का, तर नाही संपलेला. भारत म्हणून जी असलेली एक संकल्पना आहे की ज्याला सतत टाचण्या लावल्या जातात, टाचणी हा शब्द मी फार सौम्य आहे, की त्याला ज्या पद्धतीने पूर्णपणे ओरबाडलं जात आहे, हा असं खरं म्हणायला पाहिजे, की ज्या पद्धतीने त्याच्या चिरफाळ्या उडलेल्या आहेत. तर हे सगळं आपल्याकडे पेटलेलं असताना आज आपण कोणाच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा क्रमांक 1. हे सगळं करताना, अशा पद्धतीचं राजकारण करत असताना मग ते मतांचं जे विभाजन होत जातं, ते मतांचं विभाजन शेवटी कोणाच्या पथ्यावर पडतं याचा सुद्धा आपण एक विचार करण्याची गरज आहे. आपण नेहमी असं म्हणतो की हा जो दहशतवादाचा जो आता मी मुद्दा काढला, किंवा की फक्त उरी ते उरण हाच दहशतवाद मानणार का, त्याचीच चर्चा करणार का, की हे जे सगळं म्हणजे अगदी आता ते मुद्दे चर्चिले गेलेले जरी असले तरी सुद्धा मला ते उपस्थित करावंसे वाटतात. की हुसेनला देश सोडावासा वाटतो, कलबुर्गींचं काय होतं, दाभोलकरांचं काय होतं, गौरी लंकेश यांचं काय होतं, आमचे पानसरे अण्णांचं काय होतं, आणि ते अगदी आतापर्यंत म्हणजे तिकडे UR अनंत मूर्तींचं निधन झाल्यानंतर तिकडे बंगलोरमध्ये फटाके फोडले जातात, नाटकाच्या प्रयोगाला अडथळे आणले जातात. हुचंगी प्रसाद सारख्या एका लेखकाला असं सांगितलं जातं की तू जर याची चिकित्सा करशील, हिंदू समाजाची चिकित्सा करशील, तर तुझी बोटं छाटू आम्ही. तर मला असं म्हणावं असं वाटतं की हे संपलंय का आपल्या भोवतीचं. हा जो प्रकल्प आहे जो हिंदू राष्ट्राचा, त्या हिंदू राष्ट्राच्या प्रकल्पाला बळकटी आणणारं शासन, सरकार हे गेल्या अनेक वर्षांपासून आहे, आणि ते सगळ्या बाजूने मुस्कटदाबी आपली करत चाललेली आहे. आपलं कधी टिकणार आहे संविधान, तेव्हाच टिकेल ना की जेव्हा म्हणजे कसं आहे की दगडापेक्षा वीट मऊ असं आपण सगळं म्हणत असतो. पण मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला संविधान टिकवणं आणि या संपूर्ण फॅसिस्ट अशा प्रवृत्तींना सत्तेवरून खाली खेचणं हा आपला सर्वाधिक मोठा अजेंडा असला पाहिजे, जर आपण संविधान प्रेमी असो तर. याचा अर्थ काँग्रेसने सगळं अलबेलच होतं का आधीच्या काळामध्ये, काय अगदी कुठली नावं घेऊ शकतो मी, राष्ट्रवादी असू देत, काँग्रेस असू देत, अगदी जी भाषा आता बाळासाहेब ठाकरे करतायत तीच भाषा एकेकाळी आता जी भाषा बाळासाहेब आंबेडकर करतायत तीच भाषा एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंनी केलेली होती. मनसेची खळमखट्ट्याक आपल्याला माहितीये, सगळं आपल्याला माहितीये. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय विवेकाने आणि एक थोडासा संयम ठेवून
पण कधी कधी कसं असतं की आत्ताचे तुम्हाला खूप लढाया जेव्हा खेळायच्या असतात दीर्घ पल्ल्याच्या, हो. तेव्हा त्या दीर्घ पल्ल्याच्या लढायासाठी काही एक तुम्हाला आखणी करावी लागते आणि इमिजिएट आपल्याला काय करता येईल आणि दीर्घ पल्ल्यासाठी काय करता येईल, की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण आपल्याला कारकिर्दीमध्ये सुद्धा दिसतं. ते काँग्रेससोबत होते ना, 4 पावलं पुढे 4 पावलं मागे, कारण एक प्रचंड मोठा समुदाय वंचितांचा त्यांच्या समोर होता आणि त्यांना या संपूर्ण माणुसकीच्या याच्यामध्ये त्यांना आणायचं होतं. कारण मला असं वाटतं की आपल्या इतिहासामध्ये आणि नजीकचा इतिहास आहे, तो काही फार आधीचा इतिहास नाहीये. हा, त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सगळं आहे, हे जे चाललेलं, तर थोडंसं त्याकडे पण लक्ष ठेवून तो भारत जर वाचवायचा असेल आपल्याला सर्व अर्थाने, जो पूर्णपणे समतेचा पुरस्कर्ता आहे, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे, बंधुभावाचा पुरस्कर्ता आहे, भगिनीभावाचा पुरस्कर्ता आहे आणि जो खरं तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे, तर ते करण्यासाठी मला असं वाटतं की या अशा पद्धतीच्या ज्या अलायन्सेस होतात किंवा जी आम्ही आवाहन करतो आहोत त्याला प्रतिसाद देणं एवढी आमची एक माफक हे आहे. याचा अर्थ तुम्ही द्याच असं, शेवटी हे लोकशाही आहे, कोणी कोणाला निवडून द्यायचं, पण त्याच्या मागचा अभ्युपगम, त्याचा मागचं विचार, त्याच्या मागचा आशयच लक्षात घ्यायचा नाही. आणि ज्या झाडावर तुम्ही बसलेला आहात त्याच झाडावर तुम्ही काय करता आहात, कुऱ्हाडी मारत सुटलेला आहात. तर मला असं वाटतं की ह्याचा थोडासा अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. ही राजकारणाबद्दलची एक दिशा स्पष्ट असणं आणि इतक्या स्पष्टपणे ती मांडणं आणि त्याच्या जोडीला पुन्हा जर का ती प्रस्थापितांना रोचणारी नसेल, कारण त्याचे त्रासही होतात ट्रोलिंगच्या माध्यमातून किंवा थेट कुठल्या तरी प्रदर्शनं होणं, तुमच्या विरोधात निदर्शनं होणं. सो इथे ती साहित्यिकाची जबाबदारी येते. इथे म्हणून मगाशी मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालो की लेखक, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विचारवंत म्हणून या गोष्टी वेगळ्या नाही. इथे सगळ्याचं मिश्रण म्हणजे प्रज्ञादया पवार आहे. आता इथे तो पुढचा प्रश्न येतो जो पुन्हा क्लासिकल डिबेट्स आहे, जसं कलेसाठी कला की समाजासाठी कला, वास्तववाद किंवा त्याचं काय करायचं. आता इथे पुन्हा आणखी एक मुद्दा येतो. आता तुमचं लेखन सगळं जेव्हा आपण बघतो त्या प्रत्येक लेखनाचे राजकीय संदर्भ शोधता येतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तुमच्या कथांमधून सुद्धा येतात. तुमच्या कथा अशा नुसत्याच एका व्हॅक्यूम मध्ये बनलेल्या नाहीयेत, त्यांचे रेफरन्सेस तुम्हाला बिटवीन द लाईन शोधता येतात. हे कंपल्शन आहे का? राजकीय भूमिका घेतली, समजा प्रज्ञादया पवार नुसतं लेखनच करत बसल्या असत्या आनंदासाठी, तर काय हरकत होती? तर मग हे नेमकं कसं बघतात? फार छान मुद्दा आहे हा. मला असं म्हणायचं की प्रज्ञादया पवारांनी आनंदासाठी लिहायचं नाही का, तर तसं नाही, आनंदासाठी लिहायचं मी. पण माझा मुळातला मुद्दा असा आहे प्रसन्न, की आनंदाचं गाणं गाण्यासाठी आपल्या समाजामध्ये आनंद आहे का? सगळीकडे आहे, थोडे काही ठिकाणी दिसतो आपल्याला, पण एक प्रकारे अशा पद्धतीचं एक थुई थुई उडणारं असं मंथर कारंज, की त्याचं मी वर्णन करेन सुंदर याचं, ते मी केलेलं पण आहे. असं काही नाहीये की काही विषय हे आमच्यासाठी राखीव आहेत आणि काही विषय हे अन्य समूहातून येणाऱ्या लेखकांसाठी राखीव आहेत, असं काही नाहीये. माझं म्हणणं असं आहे की ही भूमिका मी भूमिका घेत नाही असं म्हणणं सुद्धा भूमिका आहे. आणि ती भूमिका पुन्हा कोणाच्या फायद्याची आहे, ती तर आपल्याला असं दिसतं की ती प्रस्थापित व्यवस्थेच्याच फायद्याची असते, की मी काहीच भूमिका घेत नाही. जे काही चाललेलं आहे ते आलबेल आहे, ते छान आहे, ते आदर्श आहे आणि त्या आदर्श अशा सगळं छान छान चाललेलं असताना, तुझ्या गळ्या माझ्या गळ्या, मोफो मोत्यांच्या माळा, असं सगळं छान चाललेलं असताना मग मी ते आनंदाचं गाणं म्हणते. आनंदाचं गाणं लिहिण्यासाठी मला असा प्रश्न पडतो की समाजामध्ये सगळीकडे हा आनंद आहे का? समाजामध्ये सगळे आवाज म्हणून ऐकू येत आहेत का? की एक विशिष्टच आवाज मला ऐकू येतोय सारखा खूप मोठ्याने मी सतत ऐकते आहे. तर मग मला हे सगळे वेगवेगळे आवाज का ऐकू येत नाहीत? आणि जर ते मला हे वेगवेगळे आवाज जे दडपलेले आहेत, जे परिघाबाहेरचे आहेत, जे फेकून दिलेले आहेत, तर ते आवाज जर मला ऐकायचे असतील तर मला थोडंसं शिरावं लागेल ना. ते जे साचे आहेत ते साचे सुद्धा मला मोडतोड करावी लागेल. मी लाख म्हणेन की मला प्रज्ञा एक निखळ माणूस म्हणून मला लिहायचंय बरं का, पण निखळ असं काही असतं का हो? जेव्हा की आपण भारतासारख्या एक उतरंड प्रधान, जातप्रधान, जात वर्ग लिंग भाव असं आपण त्याच्या मुक्तिदायी मुद्द्यांविषयी वारंवार बोलतो, पण भारत कसा आहे आपल्याला माहितीये की ज्याची संपूर्ण व्यवस्थात्मक घडणच विषमतेमधून झालेली आहे. तर असं असताना एक निखळ प्रज्ञापण
हो. असं असेल का, तर ते असं असणार नाही. हम्म. म्हणजे भूमिका घेत घेत पण त्याला त्याचं ओझं होणार नाही मला. हम्म. मी त्याला नाकारणार नाही, म्हणजे मी ते भूमिका मला काहीतरी ओझं होतंय असं मी म्हणत नाही. बरं. पण त्या भूमिकांच्या अतिशय स्वच्छ अशा प्रकाशामध्ये, त्या तत्वज्ञानामध्ये मला जर ह्या सगळ्याचा अर्थ लागतो आहे, त्या विषमतेचा अर्थ लागतो आहे, त्या उतरंडीचा अर्थ लागतो आहे, तर मी ते वाचत, ते मुरवून घेत घेत, ते अर्थ लावत लावत मी जाणार आहे पुढे. कधीतरी हे थांबेल. म्हणजे मी आता असं म्हणते की 2-2.5 हजार वर्ष ही जाती व्यवस्था होती, म्हणून 2-2.5 हजार वर्ष आरक्षण असलं पाहिजे. मी आता बाळासाहेबांच्या थोड्या भाषेकडे येऊ लागले. पण 2-2.5 हजार वर्षानंतर सुद्धा आरक्षण हवं का, तर नाही. कारण त्याची गरज राहणार नाही. जसं राहुल गांधी म्हणाले, जेव्हा त्याची गरज राहणार नाही तेव्हा आम्ही ते संपुष्टात आणू. मी हे असंच म्हणते की जेव्हा भूमिका घेण्याची गरजच राहणार नाही, जेव्हा संपूर्ण समाजच एका समतल प्रतलावर येईल, पण समतल प्रतलावर सगळा समाज येणं ही एक युटोपिया आहे आपल्या देशामध्ये, एक युटोपियन कन्सेप्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचं ओझं न घेता, म्हणजे मला कोणीतरी असं म्हटलं की बाबा हे भूमिका घेऊन लिहिणं काय, तर कसं आहे की भूमिका असतेच, ती असतेच. तुम्ही कितीही काही जरी म्हटला ना, तरी तुम्ही तुमच्याकडे एक आकलन असतं. अशी कवळाची पाटी कोरी करकरीत असूच शकत नाही. अगदी आपण बालकवींचं जरी उदाहरण घ्या किंवा सौंदर्यवादी कवींचं जरी उदाहरण घेतलं, काय भा. रा. तांबे जरी असतील, पुशी रेगे जरी असतील, तरी सुद्धा त्यांची म्हणून एक वेगळी भूमिका होतीच होती. ते त्यांना ही चैन होती असं मी म्हणेन. बरं. आणि ती त्यांनी उपभोगली. अशा प्रकारची चैन की मी निव्वळ बाबा इंद्रधनुष्यावरच लिहीन, का मी निव्वळ एखाद्या सुंदर दिसणाऱ्या पुरुषाच्याच याच्याविषयी, सौंदर्याविषयीच मी लिहीन. मला माझे अग्रक्रमाचे प्रश्न पण आहेत ना, त्या अग्रक्रमाचे प्रश्न याच्याशी मला ह्या सगळ्याचा एक काय करावा लागतो, सांधा जोडावा लागतो. हे असं सुट मी बघू शकत नाही. आणि हे सुट मी बघू शकत नसल्याने, आणि त्याची सगळी पाळंमुळं या सगळ्या आपल्या भोवतालामध्ये अगदी गच्च रोवलेली आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की हे ओझं मला होत नाही. आणि दुसरं असं की कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा वाद आपल्याकडे खूप आधी खेळला गेलेला, 1960च्याही आधी हे सगळं आलं, नंतरही आलं. खांडेकर, फडके हे त्याचे हे होते. आणि हे केवळ आपल्याकडे नाही, तर हे सगळ्या जगभराच्या संपूर्ण वाङ्मयीन परिदृश्यामध्ये आपल्याला हे वाद दिसतात. जसा दडपलेला समाज हा या काय म्हणूया या फलकावर येऊ लागला, तो आपला आवाज नोंदवू लागला, त्यावेळेस मग हे प्रश्न उपस्थित झाले अधिक तीव्रतेने की हे साहित्य आहे का, ही भाषा आहे का. म्हणजे हे जे संपूर्ण अभिजना केंद्री असं एकेकाळी त्याला काय म्हटलं गेलं की सदाशिव पेठी किंवा अतिशय गुळमट्ट प्रेरणांचं असं जे म्हटलं गेलेलं आहे, तर आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आता या शहराला आग लावत चला, किंवा माणसं भादरून कोणी पेपरवेटमध्ये बंद केली आहेत, किंवा स्वातंत्र्य कंच्या गाढवीचं नाव आहे, मला असं वाटतं की ह्याचं नीटपणे याच्याकडे पाहिलं पाहिजे, याचं नीटपणे अर्थनिर्णयन केलं पाहिजे. आणि या अर्थाने मी असं म्हणते की 1965 नंतर, म्हणजे 1970च्या आसपास हा जो दलित साहित्याचा हा जो प्रवाह निर्माण झाला, या प्रवाहाचं वर्णन मी फक्त हा एक वाङ्मयीन प्रवाह असं करत नाही, तर ते एक तलस्पर्शी असा एक वैचारिक झंझावात होता, एक सांस्कृतिक स्थित्यंतर होतं. आणि त्या अर्थाने जे आपण संपूर्ण जर साहित्याचा वाङ्मयीन असा वाटचाल जर बघितली, तर भक्ती संप्रदाय म्हणजे त्यांनी जे काही त्यांच्या एका चौकटीमध्ये, संदर्भ चौकट जी काही त्या काळाची असेल, त्यामध्ये जे इंटरव्हेन्शन त्यांनी केलं आणि त्यांनी खूप पुढे काही मुद्दे नेले त्या काळात असून सुद्धा, त्याच्यानंतर मला असं वाटतं की आधुनिक भारतामध्ये दलित साहित्य हा एकमेव असा प्रवाह आहे की ज्याने बुनियादी प्रश्न उपस्थित केले, फक्त साहित्यातले नव्हे तर समग्र समाज परिवर्तनाचे. आणि म्हणून हे मला ओझं होत नाही. तुम्ही आता म्हणताना जे शब्द वापरले दलित साहित्याबद्दल म्हणताना, ते होते असा शब्द वापरला, आणि तो इनफॅक्ट एका अर्थानं वास्तवदर्शी आहे का? जसं की दया पवार, जसं की नामदेव डसा आणि अशी सगळीच नावं त्यानंतर त्या सगळ्या प्रभावळीमध्ये येतात. ती आता मी खूप सांभाळून शब्द वापरतोय, तो विद्रोह पातळ झाला का? तो विद्रोहाची ती भाषा
हळूहळू टोन डाऊन होणंच अपेक्षित होतं का? उदाहरणार्थ, जे त्यावेळच्या पिढीने लिहिलेले ते मला अफवा खरी ठरावी म्हणून मध्ये दिसणार नाही, दिसायलाच हवं असंही नाही. तर ती भाषा, हे त्या भाषेचं औचित्य आणि त्याच्यातून येणारी मांडणी ही अल्टिमेटली जाऊन ती मृदू होऊन त्यानंतर वेगळ्या प्रकारची मांडणी येणं हेच आहे का? त्या अर्थानं तुमचा होता शब्द नेमका कसा घ्यावा? हा, कसं असतं की आपला जो काळ असतो ना, त्या काळाचं आणि आपल्या सगळ्या असण्याचं, आपण जो विचार करतो, आपण त्या काळाला ज्या प्रकारे प्रतिसाद देतो, तर तो संदर्भ मला असं वाटतं फार महत्वाचा आहे. की जेव्हा नामदेव ढसाळांची कविता आली, नामदेव ढसाळ कविता लिहित असताना सुद्धा दया पवार एक संयत आवाज लावत होते. म्हणजे असं एकाच काळामध्ये सुद्धा अशी वेगवेगळ्या पिंडाचे, प्रकृतीचे माणसं आणि कवी असतात. आता जसं झालं की तेव्हा मी होतं म्हटलं ते अगदी मी योग्यच शब्दप्रयोग केलेला आहे. कारण तो असा लाव्हा, जसा एक ज्वालामुखी निघावा तशा प्रकारचं ते सगळं साहित्य होतं. कारण तुम्ही इतकी वर्ष तो आवाज दाबलेला आहे, त्यामुळे तो आवाज येताना त्याचा जो उंचावले पण असणारच आहे, तो चढ्या सुरातच येणार. पण आता जसजसा काळ गेला पुढे आणि मी आता या शहराला आग लावत चला असं मी जर लिहिलं तर ते फारच कृतक होईल ना. मी गावकुसाबाहेर माझा जन्म नाही झालेला. मला ते सगळं माहिती जरी असलं, त्या माझ्या आई वडिलांनी ते भोगलेलं आहे, म्हणजे फार आधी पण नाही, आई वडिलांनी ते जर भोगलेलं आहे, तर त्यातल्या ज्या सगळ्या टॉर्चरिंग आहे, त्यातल्या व्यथावेदना मला माहिती आहेत. पण माझा जन्म महानगरामध्ये झालेला आहे. महानगरामधलं जातं वास्तव पुन्हा त्याच्या एक वेगळ्या डायमेन्शन्स आहेत. महानगरामध्ये मी जगत असताना म्हणजे तिकडे तुम्ही सार्वजनिक काय पाणवठ्यावर सुद्धा पाणी पिऊ शकत नव्हता, तिथेही वेळीटाळ होत होता. पण माझं लहानपण ज्या गोरेगावच्या सिद्धार्थनगर नावाच्या ज्या पत्राच्या चाळीमध्ये गेलेलं आहे, की ज्या पत्राच्या चाळीमध्ये कॉस्मोपॉलिटिन वातावरण होतं असं मी म्हणेन. कारण एका बाजूला दोबी कुटुंब आहे, एका बाजूला गुजराती आहे, एका बाजूला आणखी मराठा आहे. पण तरी सुद्धा प्रसन्न मी तुम्हाला सांगते की तिकडे चाळीमध्ये सुद्धा सार्वजनिक नळाच्या ठिकाणी माझ्या आईने कधी पाणी भरायचं आणि कधी पाणी भरायचं नाही याच्यावरून माझ्या आईला मारहाण झालेली आहे. केव्हा? की जेव्हा दया पवार हे कवी म्हणून उदयाला आलेले होते आणि त्यांचा कोंडवाडा हा संग्रह पोचलेला होता. त्यांना ते एका अर्थाने मला माझी आठवण अशी सांगते की राज्य शासनाचा पुरस्कार पण त्यांना मिळालेला होता. हे असं असताना मी शाळेतून एकदा येते, काय दप्तर तिकडे ठेवते आणि मला कळतं की त्या सार्वजनिक नळाचं एक मध्ये कठडा आणि या बाजूला एक नळ आणि या बाजूला एक नळ, आणि तिकडे त्या सगळ्या एक जे कुटुंब आहे मराठा कुटुंब, ते माझ्या आईला चक्क 4-5 स्त्रिया येतात आणि त्या बुकळून काढतायत की आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही काम करत असताना तुम्ही पलीकडे पाणी भरायचं नाही. आता बघा म्हणजे कसं झालंय की तिकडे गावकुसा बाहेरचा तो जो एक सगळा एक बोगवटा, त्या वेदना, इकडे आम्ही शहरामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शहराकडे चला. पण इकडचं जे जातं वास्तव आहे, त्या जातं वास्तवाच्या बदललेलं जे सगळं डायमेन्शन्स आहे, तिथेही टॉर्चरिंग आहे, तिथेही होतं. तर मला असं वाटतं की हे सगळं घेऊन आजची पिढी म्हणजे माझी पिढी, म्हणजे मला असं म्हणायचं की एक दुसरी तिसरी पिढी म्हणता येईल, तर ही तिसरी पिढी हे सगळं घेऊन व्यक्त होते, लिहिते. माझ्या कथासंग्रहाचं सुद्धा नाव अफवा खरी ठरावी म्हणून असणं हा योगायोग नाहीये. कारण आपल्याला असं वाटतं की हे शहराकडे आले, आता आरक्षण आहे, सगळं क्रिमी लेअरचं पण आपण भाषा करतो. पण बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, आणि ज्यावेळेस वर्गांतर होतं, म्हणजे वर्गांतर जरी झालं, मध्यम वर्गामध्ये जरी आपण आलो तरी सुद्धा ते प्रमाण कितीच आहे, तर ते फार अल्प प्रमाण आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न आणि हे जे तुम्ही ज्याला काय म्हणूया की एक टोन डाऊन आहे सगळं, किंवा भाषा ही अशी उंचावलेली नाही. मला असं वाटतं की आता अधिक वेगवेगळ्या कोनातून बघणं सुरू आहे आजच्या लेखकांचं. पुन्हा असं आहे की त्या काळातला शत्रू सरळ सरळ होता ना, आजचा शत्रू पण तसा सरळ नाहीये, तो इतक्या बहुरूपी आहे, तो इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने येतोय, तो कधी हा वेश धारण करेल, कधी तो आवाज धारण करेल. त्यामुळे या शत्रूचे ऑक्टोपसी असे 1000 हातांसारखा येतो
आणि त्यामुळे त्या सगळ्याचं अनालिसिस करणं, ते सगळं त्याचा अर्थ लावणं आणि आजच्या तुम्हाला जो आशय मांडायचा आहे आपल्याला त्याच्याशी त्याचं एक नातं काय ठेवत जाणं. त्यामुळे भाषा बदललेली आहे, हे मान्य करायला पाहिजे. प्रतिमा विश्व बदललेलं आहे, त्यातली प्रतीक व्यवस्था बदललेली आहे. हे होणार, हे कुठल्याही प्रवाहामध्ये आपल्याला हे दिसतंच. येस. तुम्ही मगाशी चाळीबद्दल सांगत असताना एकदम मला मनाला स्पर्शून गेलं की आम्ही जेव्हा बघत असतो तर आम्हाला चाळ म्हटलं की बटाट्याची चाळच आठवते, त्यातलं सगळ्या गमती जमतीच असतात. पण तुम्ही लगेच त्याच्यावरती सुद्धा एक जोरदार खडा टाकला, तेही त्यानिमित्तानं पुन्हा आरसा दाखवला की सगळं तेच पुन्हा नाही. म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा जे शोषितांचं आयुष्य, म्हणजे चाळ हे त्यातल्या निम्न मध्यमवर्गीय होतं, पण तेही तसं नव्हतं. हे तुम्ही अजिबात नाही. सो साहित्य म्हणजे हे सगळं एकमेकांना जोडलेलं आहे. राजकीय भूमिका, साहित्यिक असणं, लेखन करणं आणि मग साहित्यिक असणं. आता इथे साहित्यिक असताना सुद्धा ओळखींमध्ये परत भेद आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्याकडे समाज प्रबोधन पत्रिकेचा 1970चा अंक मला सापडला आणि गंमत सांगतो, अक्षरशः योगायोगानं त्यात वसंत पळशीकर आणि दया पवारांचा वाद आहे. त्यामध्ये विषय चाललेला आहे दलित साहित्य, दलित अस्मिता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. वसंत पळशीकरांना दया पवार अगदी पूर्ण सगळं हिशोबच मांडतायत. त्या तिथपासून घेऊन आज मी तुमच्या समोर आहे. प्रज्ञा दया पवार किंवा या सगळ्यांची ओळख कशी असते? प्रज्ञा दया पवार साहित्यिक, प्रज्ञा दया पवार दलित लेखिका साहित्यिक आणि प्रज्ञा दया पवार दलित स्त्री साहित्यिक. तर ही ओळख असणं किंवा ही ओळख करून देणं, म्हणजे अशा प्रकारे आपण सारस्वत पुलं आपल्यासोबत, बघा आपल्यासोबत आहेत सारस्वत पुलं देशपांडे, आपल्यासोबत आहेत ब्राह्मण वि. स. खांडेकर, आपल्यासोबत आहेत मराठा सदानंद मोरे. असं होत नाही. ती माणसं आहेत, ती माणसं आपण सादर करतो. मग प्रज्ञा दया पवार माझ्यासोबत आहेत, प्रज्ञा दया पवार माझ्यासोबत आहेत, दलित साहित्यिक प्रज्ञा दया पवार. हे मला म्हणजे त्या व्यवस्थेला का सांगावं असं वाटतं? याला तुम्ही व्यक्ती म्हणून कसं रिसीव्ह करता? मगाशी थोडंसं मी या अनुषंगाने बोलले होते. मी हाच मुद्दा थोडा पुढे नेते तुमच्या या प्रश्नाला जोडून. कसं आहे की तुम्ही आता पु ल देशपांडेंचं अनेक जणांचा उल्लेख केला. पण कसं आहे की म्हणजे मी पण एक उदाहरण म्हणून देते की पु ल देशपांडेंची सुद्धा एक चिकित्सा झालेली आहे की ते विनोदी आहेत किंवा ते ऱ्हासशील असा याचं ते वर्णन करतात, किंवा सगळ्या मध्यम वर्गामधला जो एक नॉस्टॅल्जिकपणा आहे ते स्मरणरंजनाचं सगळं लिहितात. मला असं म्हणायचं की एकदा का तुम्ही लेखक आहात, तुमच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या, तुमचं एक पुस्तकं आली, तर त्याची चिकित्सा होणार, त्याची चर्चा होणार. दलित मला स्वतःला म्हणजे माझ्या लेखनाला दलित कवयित्री किंवा दलित लेखिका किंवा दलित बहुजन लेखिका किंवा दलित बहुजन स्त्रीवादी महानगरी लेखिका इतक्या वेगवेगळ्या नामाभिधानाने ओळखलं गेलेलं आहे किंवा उल्लेख झालेले आहेत. पण मला खरं सांगू का प्रसन्न, याच्यामध्ये मला काही फार असं प्रॉब्लेमॅटिक आहे असं मला वाटत नाही. याचं कारण जे आहे ते आहे. मी या समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे. मी एक स्त्री म्हणून मी जन्म घेतलेला आहे की जो की माझ्या हातातही नव्हता. मी कुठे जन्म घ्यायचा, कुठल्या जातीत, स्त्री का पुरुष. एक आपल्याकडे असं आहे की जो एक जन्म म्हणजे एक जैविक जो अपघात असतो, त्यांना जात चिकटते, सगळं चिकटतं. पण हे सगळं घेतच मला या सगळ्या माझ्या ओळखी मिटवायच्या आहेत असं मी म्हणते. म्हणजे आज ते आहे, आज मी माझी ओळख किंवा कुणाची, दया पवार असतील, नामदेवदास आज लिहिणारे कोणी असतील, तर त्यांच्या जर लेखनाकडे की ही अमुक अमुक नावाची जी एक व्यक्ती आहे तर ते दलित लेखकाचं आहे, दलित कवयित्रीचं आहे, हे आज घडीला मला स्वतःला त्याच्यामध्ये फार काही अडसर आहे किंवा त्याचं काही फार एक ओझं आहे किंवा त्याच्यामध्ये खूप काहीतरी मूलभूत असा एक प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. त्या ओळखी आहेत, त्या ओळखी असणार, पण त्या ओळखी घेऊनच मी ते सतत लिहित राहणं किंवा सतत त्याच विषयी बोलत राहणं हे मला चुकीचं वाटतं. त्या ओळखींमधून ते सगळे साचे सुद्धा जे निर्माण झालेले आहेत त्याला तोडत मोडत मी अधिक व्यापक कशी होईन, मी अधिक एक व्यापक दृष्टिकोन कसा घेईन, हा प्रयास आणि प्रयत्न मी माझ्या स्वतःच्या लेखनामधून केलेला आहे. आणि म्हणून गंमत म्हणायची का काय म्हणायचं, म्हणून माझं सुद्धा लेखन पुरेसं आंबेडकरवादी नाही. हो, असा हा पुन्हा एक आरोप झाला आणि हे पुन्हा चुकीचं आहे. एका बदलल्या त्या चौकटी पुढे जाऊन तो स्रोत त्याच्यातून येतच असताना, कारण कसं आहे की काळ बदललेला आहे. तुमचे माझ्या वडिलांच्या काळामध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न आज
आणखी गुंतागुंतीचे झालेले आहेत. हो. म्हणजे ती कॉम्प्लेक्सिटी जर आजची कवयित्री माझ्यासारखी किंवा आजचा एखादा लेखक जर मांडू पाहत असेल हो. तळागाळातला, तर आपण त्याच्यामध्ये बाबा त्या नामदेव ढसाळ्यांसारखा उंचावलापणाचा आवाज नाहीये, टिपेचा स्वर नाहीये, टिपेचा सूर नाहीये, असं आपण म्हणणं म्हणजे त्याचं काय करत नाही आपण, नीटपणे अर्थनिर्णय करत नाही, त्याचं नीटपणे विश्लेषण करत नाही. मला म्हणायचंय की या ज्या ओळखी आहेत ना, या ओळखी आजच्या घडीला असणार आपलं वास्तव तसं आहे. पण त्याच ओळखी मी घेऊन सतत बोलत राहणं किंवा त्याच एका मर्यादेमध्ये मला तुम्ही जे ठेवलेलं आहे तर त्याच याच्यामध्ये मी बोलणं, तसंच लिहिणं, हे घेत घेत मी व्यापक होत जाणार आहे. हे घेत घेत मी अधिक भिडणार आहे. हे घेत घेत मी अनेक समूहांशी मला जोडायचंय, मला स्वतःला जोडून घ्यायचंय आणि मला त्या पद्धतीने इंटरव्हेन्शन करायचंय असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मी टूचा प्रश्न माझा नाहीये का, आहे ना. शबरीमालाचं ते जे मंदिराचं हे झालं तर मला त्यांनी विचारलं की चैत्यभूमीपासून आम्ही हे काढणार आहोत, आम्ही हस्तक्षेपाचे जे सगळे आम्ही तिकडून मिरवणूक काढणार आहोत आणि त्याचं तुम्ही नेतृत्व कराल का. तर मी हो म्हणाले. का म्हणाले, मंदिरामध्ये आज जाणं की नाही हा माझा प्रश्न राहिलेला नाहीये, ते तर सगळं आम्ही कधीच ओलांडून पुढे गेलेलो आहोत. पण घटनेने हा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे तिकडे मी जाणार, मी टू विषयी सुद्धा मी बोलणार. अनेक जे विषय आहेत की ते विषय हे माझे आहेत असं मी मानणार आणि त्या बाबतीमध्ये मी इंटरव्हेन्शन करणार. मग आता इथे हे आपण मान्य करतो की अशी चौकट ओलांडली पाहिजे आणि समग्रतेचा भाग होऊन पुढे आणखी गेलं पाहिजे. असं असताना एकट्या स्त्रीवादात सुद्धा पुन्हा बहुजनी स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, ब्राह्मणी स्त्रीवाद, ज्याचा ताजा संदर्भ मगाशी मागच्या वेळी झाला असं होतं, तो कार्यक्रम आयोजित केला होता मिळून साऱ्या जणींनी, जिजाऊ ते विद्याबाळ वाया सावित्रीबाई, आणि त्याच्यावरती ती सगळी टीका झाली आणि मग पुन्हा एकदा ब्राह्मणी स्त्रीवादाचा मुद्दा आला. याबाबतीत प्रतिमा परदेशी बोललेल्या आहेत, संध्या नरे पवार लिहितात, तुम्ही सगळ्या मंडळींनी. मग एकीकडे आपण समग्रतेबद्दल सुद्धा बोलतोय आणि त्याचवेळी आपल्याला या गोष्टी सुद्धा दिसत आहेत. मग जे स्त्री स्वतःमध्ये एक प्रकारची मुळातली शोषित आहे, तिच्यातला कॅटेगरी काही का असे ना, ती मुळात एक शोषित आहे, ती इनफॅक्ट ती डबल शोषित असते. ती मागासवर्गीय असेल तर ती स्त्री आणि मागासवर्गीय पण असते. मग अशा जेव्हा कॅटेगरी बनतात, विद्रोह यांचे विवेकवाद्यांमध्ये जर का गट पडत असतील तर कसं बघावं. कसं आहे की हे सगळे प्रश्न हे चर्चेले गेलेले आहेत, याच्याविषयी पण मांडणी झालेली आहे. कसं आहे की सगळ्या स्त्रिया, सर्व स्त्रिया असं जेव्हा आपण म्हणतो ना प्रसन्न, तर मला अगदी खरंच सांगायचंय की सर्व स्त्रिया असं काही नसतं. सर्व स्त्रिया हे निव्वळ मिथक आहे. अच्छा, हा, बरं. सर्व स्त्रिया हे निव्वळ मिथक आहे, कारण जर सर्व स्त्रिया एक आहेत, एक वेदनेच्या धाग्याने, स्त्री म्हणू ना, स्त्री म्हणून जे तिला सोसावं लागतं, स्त्री म्हणून म्हणते मी. दलित स्त्री, मुस्लिम स्त्री हा आणखी, भटकी विमुक्त स्त्री, अल्पसंख्याक स्त्री हा एक वेगळा, पण एक स्त्री म्हणून एक वेदनेच्या धाग्याने एकमेकींशी ती जर जोडली जाऊ पाहत असेल, आणि आपलं ते स्वप्नही होतं, आपण तसं एक स्वप्न पाहिलं, पण असं होत नाही. हे जगात कुठेही घडलेलं नाहीये, हे भारतातही कुठेही घडत नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या लोकेशनवर, ज्या सामाजिक लोकेशनवर तुम्ही उभे आहात ना, तिथे तुमची एक विशिष्ट ओळख असते आणि त्या समूहाचे एक प्रश्न पण असतात आणि अंतर्गत पण असतो झगडा. म्हणजे जेव्हा आपण दलित स्त्री म्हणतो तेव्हा तिचं दुहेरी तिहेरी शोषण आहे. तिचं अंतर्गत पण आहे, तिचं बाहेर पण आहे, आणि ती त्या सगळ्या दुहेरी तिहेरी शोषणाची ती बळी आहे. म्हणजे मला असं म्हणायला असं वाटतं की ब्राह्मणी स्त्रीवाद असा जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा ही स्त्रीवादाची चर्चा सुरू झाली त्यावेळेस स्वायत्त स्त्री संघटना किंवा स्त्री संस्था, म्हणजे ज्याला आपण ब्राह्मणी स्त्रीवाद म्हणतो, त्यांनी असं एक हे केलं की पितृसत्ताना त्यांनी कुटुंब संस्थेच्या उदयाशी जोडली. जे फ्रेडरिक एंगल्सचं जे आहे की खाजगी मालमत्ता निर्माण होते, कुटुंब संस्थेचा उदय झाला आणि त्या कुटुंब संस्थेच्या उदयामध्ये पितृसत्ता आहे एकमेकींशी जोडलेली, आणि तिथून शोषण झालं. हे अशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन जे ब्राह्मणी स्त्रीवादाचं आहे ते मुळातच खूप एकांगी आणि अपुरा आहे असं आमचं मत आहे. आणि त्याला खरं तर एका खरी भूमिका काय आहे, तर खरी भूमिका अशी आहे की आपली सगळ्या स्त्रियांना ह्या जात पितृसत्तेच्या वाहक म्हणूनच काम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की
स्त्री ही जातीचं प्रवेशद्वार आहे आणि ती त्या स्त्रीला त्या संपूर्ण जातपितृ सत्तेचं वाहक बनवलेलं आहे. बरं. तिच्यावर हे निर्बंध लादलेले आहेत आणि धर्मशास्त्राने याला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून हे जेव्हा आपण ब्राह्मणी अब्राह्मणी म्हणतो ना, तेव्हा मला असं वाटतं की या संज्ञा केवळ जातवाचक नाहीये, तर या समाजशास्त्रीय कोटिक्रम आहेत. बरं. आणि म्हणून तिकडे सुद्धा आफ्रिकन म्हणजे काळ्या स्त्री, आपण आता ब्लॅक फेमिनिझम आलेला आहे, तर तो ब्लॅक फेमिनिझम उदयाला आलाच नसता जर गोऱ्या स्त्रियांनी हा सगळा मुद्दा समजून घेतला नसता. आणि तिथे सुद्धा ते असं म्हणाले की समाजवादी क्रांती आम्हाला मुक्त तेव्हाच करेल जेव्हा वर्णवाद विरोधी भूमिका घेतली जाणार नाही, जेव्हा सगळ्या भौतिक संसाधनाचं समान वाटप होईल. तो असा ती समाजवादी क्रांती आम्ही मानत नाही. इकडे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सगळी मांडणी केली, ही मांडणी या जातोपितृ सत्ते अंतर्गत काय पद्धतीने होतं आणि त्याच्यासाठी मग मुक्तिदायी वाटा आपल्याला कशा शोधल्या पाहिजेत, त्याच्यासाठी राजकारण कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती कशी आखावी लागेल, या संबंधी सगळं झालेलं हिंदू कोड बिल तर याचं अतिशय प्रगल्भ आणि उन्नत रूप म्हणून आपण पाहतो. त्यामुळे हे ना ब्राह्मणी स्त्रीवाद म्हणणं किंवा दलित स्त्रीवाद म्हणणं, दलित बहुजन स्त्रीवाद म्हणणं, मला असं वाटतं प्रसन्न हे वाद येणार, अर्थात हे वाद येणार. त्याची आपण कशी चिकित्सा करू, अधिकाधिक त्याला कसं प्रशस्त व्यापक करत नेऊ. आणि दुसरं असं आहे की ज्याला एकसत्वीकरणाची भूमिका जिथे जिथे घेतली जाते तिथे आमचा विरोधच आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ की या आपल्या शर्मिला रेगे कोण आहेत? ब्राह्मण आहेत. पण शर्मिला रेगे यांनी जी सगळी मांडणी केलेली आहे, दलित भूमिनिष्ठ स्त्रीवादाची मांडणी आणि त्यांची संपूर्ण जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं या दृष्टीने पथदर्शी आहेत असं आम्ही म्हणतो. म्हणजे इकडे काही असं नाहीये की ब्राह्मण म्हणून जन्माला आल्या, तो ब्राह्मण्य आणि ब्राह्मण आहेच. आणि हे होणं स्वाभाविक आहे, कारण शेवटी हे सगळे आपल्या सामाजिक लोकेशन्स म्हणजे जिथे आपण उभे आहोत ते उभं राहून जेव्हा आपण या सगळ्याचा अर्थ लावतो, बघतो, त्याची चर्चा चिकित्सा करतो, त्याचं विश्लेषण करतो, त्यामुळे मला असं वाटतं हे होत राहणार. याला अधिक आपण व्यापकही करूया. म्हणजे सहमतीच्या जागा कुठल्या कुठल्या असतील त्या सहमतीच्या जागा घेतल्या पाहिजेत. आणि मी असं मगाशी म्हणाले की सर्व स्त्रिया असं मिथक आहे, कारण तसं जर नसतं ना तर जे सगळे कम्युनल राईट्स होतात त्या कम्युनल राईट्समध्ये हिंदू स्त्रिया मुसलमान स्त्रियांच्या विरोधात दगड हातात घेतात. खैरलांजीमध्ये सुरेखा भोतमांगे आणि त्यांच्या तिन्ही मुलांचं ज्या पद्धतीने एक अतिशय नृशंस असं हत्याकांड घडतं, तिथे बायका येतात आणि त्या बायका टाळ्या वाजवून आपल्याच घरातल्या भावाला काकाला प्रोत्साहन देतात की जा आणि या स्त्रियांवर रेप करा, बलात्कार करा. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर आपण बघितलंच नाही, बिल्किस बानोचं जर आपण बघू शकणार नसू, या सगळेच प्रश्न रेसलर्स ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यांचे प्रश्न खूप आहे, हे सगळं गुंतागुंतीचं. आणि आपलं समाज वास्तवच गुंतागुंतीचं असल्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या मांडण्या होत राहणार अकॅडमिक पातळीवर सुद्धा आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाच्या पातळीवरच्या सोडवणुकीसाठी सुद्धा, असं मला वाटतं. एक टिपिकल प्रश्न आहे, पण हा प्रश्न त्या त्या काळामध्ये प्रत्येक साहित्यिकाला विचारला जातो आणि तो विचारलाही पाहिजे. आणि तो असतो की असं सगळ्या या समाजाच्या या सगळ्या वास्तवाच्या प्रतलावर आपण वावरत असताना सध्याचे लेखन प्रवाह तुम्ही कसे पाहताय? आणि इथे जेव्हा म्हणतो तेव्हा मी स्पेसिफिकली मुळीच दलित असं म्हणत नाही, मी एकूणच म्हणतोय. जे लिहिलं जातंय, जे मांडलं जातंय, आता पिढ्या पुढच्या आल्या, आता महानगरी आणि ग्रामीणची सुद्धा सीमारेषा सगळ्या सिटीज बनायला लागल्यात. आणि इंटरनेट नावाच्या गोष्टीने तुम्ही अगदी कुठल्या तरी मराठवाडा किंवा विदर्भातल्या जंगलात जरी असलात तरी तिथे त्या इंटरनेटमुळे तुम्हाला ते शहर, तथाकथित अर्बन आयुष्य तुमच्या इथपर्यंत आले. तर अशा प्रकारच्या जाणीवांसह लिहिणारे तुम्ही कोण पाहताय? कशा प्रकारे तो तुम्ही जर का छेद घ्यायचा म्हटला साहित्याचा, तो कंटेम्पररी याला पण म्हणतो, ते कसं पाहताय? मला असं वाटतं की कंटेम्पररी ज्याला आपण समकाळ म्हणतो किंवा समकालीन आपले जे सगळे लेखक आहेत खूप ताकदीने लिहित आहेत असं मला अगदी म्हणजे आग्रहाने सांगावंसं वाटतं. की खूप मराठीमध्ये आज ज्या 18 पगड अशा सगळ्या जाती जमातींमधून ज्या पद्धतीचं लेखन होतंय, अगदी मुस्लिम मराठी लेखन असेल, ख्रिस्ती मराठी लेखन असेल, तर हे अतिशय जोरदार असं जोमदार पीक आहे. म्हणजे नई फसल जर म्हणायचं असेल तर ही नई फसल ही अतिशय जोमाने तरारून वाढते आहे. आणि पुन्हा ना ते असं ज्याला काय म्हणूया, आता ते राहिलेलं नाहीये. म्हणजे एकेकाळी जे शहरात राहून
ग्रामीण साहित्य लिहिणारे जे शहरी पद्धतीने बघणार, आता त्याची इतक्या मर्यादा उघड झालेल्या आहेत. आणि आता कुठल्याही समूहातून समकाळातल्या येणारा लेखक असू देत, तो ढोबळतेच्या कितीतरी पायऱ्या ओलांडून पुढे जातो. जर माझ्या मागे जर बाबूराव बागुलांनी काही लिहून ठेवलेलं आहे, जेव्हा मी जात चोरली होती सारखं, किंवा मरण स्वस्त होत आहे, दलित साहित्याचं क्रांती विज्ञान, किंवा नामदेव ढसाळांनी लिहून ठेवलं, दया पवारांनी, तर मला इतकं ढोबळ राहून चालेल का? ते मी वाचलंय की नाही, त्याचं मी अर्थनिर्णय केलं की नाही, ते मी मुरवून घेतलंय की नाही. तसंच मला असं वाटतं की आज घडीला महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या स्तरातून जे स्त्रिया असतील, पुरुष असतील, युवक असतील, युवती असतील, तर मला असं वाटतं की ते ढोबळतेच्या खूप पायऱ्या सांकेतिकतेच्या पृष्ठस्तरावर राहिलेलं नाही, लिहित नाहीत. आणि जर ते लिहित असतील तर ती नावं फार थोडी आहेत, फार काही ते गांभीर्यानं घेण्यासारखं नाहीये. पण आज घडीला मी असं नक्की म्हणेन की महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मला आता नाव घ्यायचं ना तर 50-60 नावं घ्यावी लागतील, इतकी चांगली कविता ही महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आज लिहिली जाते. वेगवेगळ्या जॉनरमध्ये लिहिलं जातंय, वेगवेगळ्या संदर्भात लिहिलं जाते. राजकीय भान ज्याला आपण म्हणतो ना, ते राजकीय भान हे अतिशय तल्लख आहे आजच्या सगळ्या लिहिणाऱ्यांचं. जर आपण एकूण त्यांचं बघितलं तर मला खात्री वाटते की जी जमीन नांगरली गेलेली आहे ना, त्यामुळे त्या नांगरलेल्या जमिनीवर असं तणकट येऊ शकत नाही, आणि जर आलं तरी ते फार टिकणार नाही असं मला वाटतं. या सगळ्याचा एक संदर्भ सोशल मीडिया पण आहे, आणि ते तुमच्या लेखनावरती कशी दखल घेतली जाते, कसा वाद तयार होऊ शकतो हे पण अनेकदा बघायला मिळतं. त्या निमित्तानं आधी ज्या गोष्टी केवळ तुमच्या साहित्य वाङ्मयीन सृष्टीचा भाग होता, तो एकदम सोशल मीडियावर आल्यामुळे कुणी कुणालाही टॅग करू शकतो. मी तुम्हाला टॅग करून काही कमेंट लिहू शकतो, तुम्ही मला ब्लॉक करा किंवा काही करा, पण मी करू शकतो, आणि ते विचार विश्वासाचा भाग होतो. 2 उदाहरणं मला एकदम छोटी आठवतात. ती छोटी असली तरी सुद्धा ती एक छोटंसं काय चाललंय सोशल मीडियावर ते दाखवणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेती विशाखा विश्वनाथ एका ठिकाणी लेख लिहितात, त्याच्यामध्ये त्यांची जी काय असेल बाजू असेल मोर्चाविषयी त्यांनी लिहिलेली, त्याच्यावर त्याची प्रचंड टीका झाली की तुम्हाला साहित्य अकादमी मिळतो, तुमच्या कवितांमधून एक वेगळं चित्रण दिसतं, मात्र तुम्ही लिहिताना मात्र एकदम वेगळं लिहिताय. किंवा एक बालकविता होती पूर्वी विवाह नावाच्या मुलीने लिहिलेली, ती बालभारतीमध्ये आली. मी इतर वेळी कुठल्याही अशा कवितेचा रेफरन्स दिला नसा, पण ती बालभारतीमध्ये आली होती. आणि मग एक तर ती कविता कशी प्रस्थापित नोशन्ससह आहे, तो तर आणखी वेगळा मुद्दा विश्लेषणाचा, पण मग त्या कवितेची पण चिरफाड झाली आणि त्याच्यावरनं टीका टिप्पणी मग व्यक्तिगततेपर्यंत जाणं. समाज माध्यमांच्या या काळामध्ये हे असं सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तुम्ही त्याकडे कसं पाहता? समाज माध्यमांचं मी स्वतः स्वागत सुरुवातीपासून करत आलेले आहे, कारण पण आज चांगल्या प्रकारे हो मी ऍक्टिव्ह आहे. आणि कारण ते तिथे एक प्रकारे कोणालाही लिहिता येतं, म्हणजे पुन्हा ते आधी जसं होतं की तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठीच मग ते खूप वेळ थांबणं, म्हणजे एक प्रकारे विकेंद्रीकरण झालेलं आहे असं माझं म्हणणं आहे सगळ्या समाज माध्यमांमुळे. आता कसं आहे की जेव्हा तुम्ही एक प्रसिद्ध करता, एखादी कविता प्रसिद्ध करता, एखादं पुस्तक प्रसिद्ध करता, एकदा ते प्रसिद्ध झालंय म्हटल्यानंतर ते त्या व्यक्तीचं राहतच नाही. त्याच्यावर चर्चा होणार, त्याची चिकित्सा होणार, त्या चिकित्सेचा चर्चेची प्रतवारी इकडे तिकडे होणार. पण मला असं वाटतं की म्हणजे चिकित्सेशिवाय चिकित्सेच्या परे कोणीच नाहीये. आज असं आहे की सगळे ते लागलेले आहेत तुमच्याकडे, काय म्हणायचं ते हजारो सहस्त्र असे तुमच्याकडे डोळे लागलेले आहेत. तुमच्या प्रत्येक तुमची प्रत्येक मूळ, तुमचं प्रत्येक कृती, तुम्ही फेसबुकवर काय लिहिता आहात त्या लिहिण्यामधून तुमच्या नेणिवा सुद्धा काय होतात तपासल्या जाणार आहे. तुमच्या जाणीवा तर सोडूनच द्या, पण तुमच्या नेणिवेमध्ये काय काय चाललेलं आहे हे होत राहणार. हे एका बाजूने मला असं वाटतं की ती थोडीशी सोशल मीडियाचा जो एक इझीनेस आहे, सोपेपणा, त्याचा एक सहजता आहे, कुणी येतं आणि तुम्हाला कुणालाही ते प्रश्न विचारू शकतं, ही ताकदही आहे एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने ती थोडीशी काय म्हणूया, ते फारच ते आता मी पाहते ना की ते इतकं सुरुवातीला ज्या पद्धतीने ते फार असं एक छान राहिलेलं होतं, आता त्या लढायांच्या जागा झालेल्या आहेत, आता त्या काय म्हणूया रणनीतीच्या पण जागा झालेल्या आहेत. त्या होणार, जे आपल्या समाजामध्ये आहे ते समाज माध्यमांमध्ये पण येणार. आणि मला असं वाटतं की त्याच्या मी पण बळी आहे ना. पण या सगळ्यामुळे
अतिसंवेदनशीलता संवेदनशीलता नाही म्हणजे काही झालं तरी स्वतःला दुखवूनच घ्यायचं, आमच्या दुखल्याच भावना असं करून मग सगळं, आणि त्याच्यामुळे तयार होणारी एक अस्पष्ट अदृश्य सेन्सॉरशिप, त्या निमित्तानं म्हणजे मी जसं आधीच्या काळात किती वाद खेळले गेले, काय काय लिहिलं गेलं नाटकांमध्ये, साहित्यामध्ये, ते तसं तुलनेनं होताना दिसलं, नकोच या वादातच नको पडायला, असं होतंय या सगळ्याचे परिणाम म्हणून. काही जण म्हणून तर काही जण त्याच्यापासून अतिशय सुरक्षित अंतर राखून आहेत, काही जण आहेत ऍक्टिव्ह आहेत, पण मला असं वाटतं की प्रसन्न हे होत राहणार आहे. याच्यामध्ये तुमची तयारी असेल, तुम्ही तेवढे खोलवर उतरणार असाल, तुम्हाला त्या सगळ्याला भिडण्याची आणि पुन्हा भेदण्याची पण जर तुमच्यामध्ये तेवढी हे असेल, ऊर्जा पण असेल, तर ते काय करू शकता. म्हणजे त्याच्यातनं पुन्हा खूप गलिच्छपणे पण होतं. हे ट्रोलिंग जे आहे ना, ते ट्रोलिंग म्हणा, एखाद्यावर तुटूनच पडायचं झालं तर ते खूप गलिच्छपणे पण केलं जातं. त्याला तर विरोध आहेच आणि राहणारच आहे. पण मला असं वाटतं हे आपण थांबवू शकत नाही आहोत, असं माझ्या एक लक्षात आलेलं आहे. हे होत राहणार आहे. एक म्हणजे पुन्हा मी क्लिशे म्हणून नाही म्हणत, पण पुन्हा एक दलित प्रवाह म्हणून सांगतोय, आंबेडकरी प्रवाह म्हणा, दलित प्रवाह म्हणा. आपल्याला अनेक पॉप्युलर कलांमध्ये सुद्धा ही माणसं मोठी जाताना दिसली. शिंदे बंधू दोघे म्हणजे मोठंच नाव आहे त्याच्यातलं, आनंद शिंदे. त्यानंतर आपल्याला एक टप्पा लागतो नागराज मंजुळेचा, आणि आता बिग बॉस मध्ये आलेला आहे सूरज. आणि मग त्यांचं, आणि त्याला स्वतःच एक मार्केट इकॉनॉमी पण आहे. मार्केटला सुद्धा लक्षात येतं की आपण टाळू शकत नाही, आणि मार्केटही त्याला स्पेस दिसतं. याकडे तुम्ही कसं पाहता? मी याकडे तर सकारात्मक पद्धतीनेच पाहते. म्हणजे कसं आहे की एकेकाळी या संपूर्ण ज्याला मार्केटची मान्यता असलेली मंडळी कोण होती, हो की नाही. आणि पुन्हा असं आहे की आता हे जे सगळे नवीन नवीन म्हणजे टेक्नॉलॉजी बदलते आहे, सगळंच बदल होतोय, आणि त्याच्यामुळे संपूर्ण ज्याला आपण काय म्हणूया बहुजन समाज, एक व्यापक एक म्हणून घेते की तो आल्यानंतर ज्या पद्धतीने त्या सगळ्या त्यांची कलेकडे बघण्याची दृष्टी, त्यांची अभिनयाच्या संदर्भातली दृष्टी, एकूणच सगळ्या ज्या दृष्ट्या आहेत, तर त्याचं मार्केट हेरणार आहे. काय चाललंय, काय चलनी नाणं आहे, काय पद्धतीने पोचवलं जाणार आहे, तर हे होत राहणार. याच्याकडे सुद्धा म्हणजे मला असं म्हणावं असं वाटतं की हे धोके पण आहेत, सापळे पण आहेत ना एका अर्थाने. मार्केटचे हे सापळे पण आहेत. या मार्केटचे धोके, ते सगळे जे सापळे कसे आपल्या भोवती उभारले जात आहेत, आणि आपण त्याच्यामध्ये बद्ध होतो की ते सगळे तुरुंग आणि सापळे भेदून पुन्हा आपलं म्हणून जे काही एक आहे व्यापक असं म्हणणं, ते आपण मांडू पाहतो. हे मला महत्वाचं वाटतं. आणि त्या अर्थाने नागराज मंजुळेने तर म्हणजे ग्रेटच काम करून ठेवलेलं आहे. आणखी म्हणजे नागराज मंजुळेचा एक झाला, पण एक छान प्रयोग झाला तो म्हणजे सूरज वाघमारे आणि त्यांनी आशिष शिंदे आणि सूरज वाघमारे यांनी बा भीमा नावाचं कॉमिक नॉव्हेल केलं. अतिशय वेगळा प्रयोग. कॉमिक नॉव्हेल, कॉमिक्स आहेत, कॉमिक नॉव्हेलच्या द्वारे मांडणं, असे वेगळे प्रयोग तुम्ही पाहता. म्हणजे अशा अर्थानं की त्या अर्थानं विद्रोहाचा आवाज जो वेगळ्या प्रकारे येतो, हा एक विद्रोहच आहे त्या अर्थानं. म्हणजे मी असं म्हणेन, जसं आम्हाला फास्टर फेडेमुळे आमची एक जाणीव तयार होते, आणि आम्ही त्या संस्कृतीशी आम्हाला दिसायला लागतं, आम्हाला साहित्यामध्ये वावर सुरू होतो अशा गोष्टीत. आम्हाला मास्टर माने पण कदाचित मिळाला असता योग्य वयात वाचायला, तर आम्ही अधिक प्रगल्भ झालो असतो. मी या सगळ्याकडे स्वागतशील भूमिकेतूनच पाहते, कारण विद्रोहाचे आयाम किंवा आजचा विद्रोह जो काही आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने येणं, तो अधोरेखित करत जाणं, त्याचे जसं आता तुम्ही म्हणालात की ग्राफिक सगळं नॉवेल्स आहेत, किंवा ते थोडेसे ज्याला काय म्हणूया विनोदी, या विनोदाचा सुद्धा वापर, उपरोधाचा वापर, विनोदाचा वापर हा आपल्याकडे सोंगाड्यापासून झाला. म्हणजे सोंगाड्या, तमाशातला सोंगाड्या, की त्या काळामध्ये त्याने केलेला आहे. आज या पद्धतीचं सुरू आहे. मी त्याच्याकडे स्वागतशील पद्धतीने पाहते. म्हणजे म्हणूनच ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्राच्या संबंधी पण मागे एक वाद निर्माण झाला होता, आणि त्याच्या संबंधी सुद्धा मी ही स्वागतशीलच भूमिका घेतली होती की त्यांचं व्यंगचित्र काढलं गेलं म्हणून काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत नाही. हे सगळे कलेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आज ज्या पद्धतीचं ग्राफिक नॉव्हेल आलं, त्याला जो एक विनोदाचा बाज दिला गेलेला आहे, उपरोधाची डूब दिली गेलेली असेल, तर हे अधिक पोहोचणं आहे, अधिक पोहोचवणं आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रयत्नांकडे मी तरी सकारात्मक पद्धतीने पाहते. तुम्ही अनेकदा काही सामाजिक विषयांवरती पण बोललेला आहे. त्याच्यातला एक मुद्दा मला जाणवण्यासारखा म्हणजे रोहित वेमुला. तुमची परवा मी साईबाबांबद्दलची पण पोस्ट तुम्ही शेअर केली, मी पाहिली.
तर रोहित वेमुला ते साईबाबा वाया उमर खालिद, IIT IIM मधला जातीयवाद, तोही बघायला मिळतो, इन्स्टिट्यूशनल जातीयवाद. आणि मग दलित तरुणाईला नक्षलही ठरवलं जातं. म्हणजे तुम्हाला दलित म्हणून काही हात नाही लावता येत ना तरुणाईला, तर मग तुम्ही नक्षल आहात, हो. तुम्ही अर्बन नक्षल आहात. या फिनॉमिनाकडे कसं पाहता? हा फिनॉमिना हा पुन्हा मी असं म्हणेन की तो आधीही होता, पण आता तो अधिक तीव्र होत चाललेला आहे. आणि आता ही जी सगळी तरुण मुलं आहेत ही एका अर्थाने प्रबुद्ध झालेली, एका अर्थाने पेरियार वाचणारी, सगळं वाचन अतिशय काय म्हणूया बारीक वाचन आणि अतिशय बिटवीन द लाईन्स वाचन किंवा नेमकं वाचन, आणि त्या वाचनाच्या सुद्धा कक्षा खूप वाढलेल्या. एकाच बाजूने ते प्रत्यक्ष लढाया पण त्याच्यात पण आहेत. मला असं वाटतं की हे आजचे तरुण आहेत ना, हेच तरुण ह्यांना सगळ्यात मोठा धोका आहे. की ही जी तरुणाई आहे, ही जी तरुणाई मग तिकडे ती FTII मध्ये एकेकाळी त्यांनी जो काही इंटरव्हेन्शन केलं असेल, वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, अगदी आता पुण्यामध्ये सुद्धा एक प्रयोग झाला आणि तो प्रयोग बंद पाडण्यात आला, त्याच्याविषयी लिहिलं गेलं. मला असं वाटतं की हे तरुण आवाज उठवतायत, पण त्या तरुणांचा आवाज जर दाबायचा असेल तर मग हे सोपं आहे ना. नक्षलवादाचा आरोप त्यांच्यावर ठेवणं हे सोपं आहे. आणि पुन्हा असं आहे ना प्रसन्न, मला मगाशी पण एक सांगायचं होतं की आधी ना हिंसा होत होती आपल्याकडे, हिंसा ही चालतच आलेली आहे, क्रौर्य पण आहे. पण आता अलीकडच्या काळामध्ये इव्हन या तरुणांच्या बाबतीमध्ये पण आपल्याला असं दिसतं की त्या सगळ्या हिंसेचं ना उत्सवीकरण करण्याकडे कल आहे. बरं, म्हणजे आधी हिंसा होत होती तर काहीतरी बाबा मी काहीतरी वाईट केलेलं आहे, काहीतरी एक कुठेतरी एक आतमध्ये वळून त्याचं निदान बघूयात तरी. आता असं झालेलं नाहीये. आता एक अतिशय हिडीसपणा या सगळ्या वातावरणामध्ये दिसतो. याच्यामध्ये कुठेही लाज नाही राहिलेली. कुठेही तुम्ही कोणालाही कसलेही आरोप करता, तुम्ही कोणालाही बळजबरीने काहीतरी एक तू हे म्हण तरच तुझी देशावरची भक्ती सिद्ध होणार आहे. बाबरी ते दादरी आणि अगदी आतापर्यंत, म्हणजे ते कोपर्डी असेल, खैरलांजी असेल, सगळं. तर इथपर्यंतच जर आपण हा सगळा टप्पा बघितला आणि आता हे युवक ज्या पद्धतीने बोलू पाहतायत, आवाज उठवू पाहतायत आणि त्यांचं संपूर्ण ज्या पद्धतीने चिरडलं जाते, सगळे विद्यापीठं बघा तुम्ही, जामिया मिलिया असेल, बनारस असेल, किती म्हणून उदाहरणं घेऊया की सगळ्या विद्यापीठांमध्ये आता ही जी बुद्धिमान अशी जी सगळी तरुणाई आहे की ज्यांना प्रश्न पडतात आणि जे ताकदीने भिडतायत, त्यांचं कसं पद्धतशीरपणे त्यांचे पंख छाटण्यात येत आहेत हे मी सांगायला नको. रणगाडा ठेवला जातो विद्यापीठाच्या आवारामध्ये, तर रणगाड्यांवरचं व्हेज नॉनव्हेज साठी वेगळे आणि रणगाड्यांवरचं विद्यमान शासनाचं प्रेम काय दाखवतं आपल्याला की ते कुणावरचं प्रेम आहे. म्हणजे मला एक सांगावंसं वाटते की मी मध्यंतरी PhDचा माझा अभ्यास करत होते, प्रबंध लेखन आणि राजकीय नाटक हा माझा विषय आहे त्या. तर अगदी ज्योतिराव फुल्यांच्या तृतीयरत्न पासून ते आतापर्यंत काय काय प्रवाह होते आणि जास्त एम्फोसिस डॉक्टर गोपू देशपांडेंच्या नाटकावर होता. तर तो सगळा अभ्यास करत असताना हॅना आर्न्स नावाच्या एक विदुषी आहेत, त्यांची एक मांडणी माझ्या वाचनामध्ये आली. तर त्यांनी एक संदर्भ दिलेला आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूरमबर्ग इथे जे ट्रायल्स घेतले गेले आणि एका जर्मन अधिकाऱ्याचं ती चर्चा झाली, प्रश्न विचारले की बाबा रे तू एवढ्या लोकांना का मारलंस. तर तो असं म्हणाला की त्याला काहीच वाटलं नाही, त्याने इतकं सहज गत्या उत्तर दिलं की मी आज दुपारी भात खाल्ला, चपाती का खाल्ली नाही असं आपण ज्या पद्धतीने सहज गत्या बोलू. तो म्हणाला की नाही, मला आदेश देण्यात आले होते आणि मी आदेशाप्रमाणे केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्याच्या संपूर्ण चर्येमध्ये, त्याच्या मांडणीमध्ये कुठेही काही नव्हतं. म्हणजे काय होतं की रोज 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 तुम्ही जेव्हा हिंसा करता, रोज 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 जेव्हा हे क्रौर्य होतं, तेव्हा त्या क्रौर्याचं आणि हिंसेचं एक सामान्यीकरण होत जातं, असा मुद्दा मांडलेला आहे. आणि अलीकडचा काळ जर घेतला, गेल्या काही वर्षांमधली काही दशकं जर आपण घेतली, तर या दशकांमध्ये ह्या गोष्टी, बिभत्सपणा, हिंसेचं उत्सवीकरण करणं, त्याचा हिडीसपणा सेलिब्रेट करणं, मग ते तरुण असतील, ते मणिपूरमध्ये हे बळी गेलेल्या ज्या सगळ्या स्त्रिया असतील, तिकडे
योगींच्या राजवटीमध्ये त्यांचा होणारा सत्कार असेल, बलात्कार केल्यानंतर त्यांचा होणारा सत्कार असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आधी होत्या का हा आपण प्रश्न खरोखर प्रत्येकाने स्वतःला विचारावा. आणि म्हणून आम्ही जर लिहिणारी माणसं असू, काय बोलणारी माणसं असू, हे जर आम्ही हे उपस्थित करतो आहोत, तर मग तुम्ही सहज म्हणताय की आम्ही काँग्रेसचे भाडोत्री आहोत, आम्ही काँग्रेसचे दलाल आहोत. अहो, जेव्हा ती मंडळी सत्तास्थानी होती तेव्हाही आम्ही बोलत होतो, तेव्हाही आम्ही रस्त्यावर होतो. आमच्याकडे, मला असं म्हणायचं नाही की आमच्याकडे अशी भाडोत्री नाही आहेत ना माणसं की चला इकडे जाऊन आता प्रज्ञादया पवार, आता मला प्रसन्न तुमचं हे मुद्दा मला पटलेला नाही, मग प्रज्ञादया पवार म्हणते की प्रसन्नाच्या घरावर जा आणि निदर्शनं करा. असे आम्ही पाळलेले नाहीयेत. लेखक हा एकाकीच असतो, एकांडाच असतो. त्याची लेखकाची म्हणून एक प्रजाती एक वेगळी असते आणि ते एकमेकांना बळ देत देत पुढे पुढे जात असतात. पण तुम्हाला हे संपवायचंच आहे, तुम्हाला खतमच करायचंय, तुम्हाला हे सगळं संपुष्टातच आणायचं आहे आणि त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांना मग तुम्ही इतकी सहजपणे त्याची हे करताय, हे काही बरोबर नाही. म्हणजे मला म्हणायचं टीका करायची आहे ना, जरा ते नीट करा. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात 2-3च प्रश्न शेवटचे आहेत. एक म्हणजे हे सगळं होत असताना मराठी साहित्याचा, म्हणजे त्याच्या साहित्यात सगळं झालं, त्याचा सगळ्यात मोठा उत्सव जो मानला जातो तो म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. त्याचं 99 आता 98 वर्ष वगैरे आहे आणि दिल्लीमध्ये होणार आहे यावेळेचा. तर आता इतक्या वर्षानंतर त्या घालमोडे दादांच्या त्या टीकेपासून, फुलेंच्या, आज मोठा काळ गेला. सर्व जातीतली माणसं सुद्धा तिकडे संमेलनाध्यक्ष व्हायला लागली. आता तर निवडणूक सुद्धा बाजूला केलेली आहे. तारा बावळकर यावेळी अध्यक्षस्थानी आहेत. अशा वेळी विद्रोही साहित्य संमेलनाची समयोचितता, प्रश्न नुसता विद्रोहीचाच नाहीये, तर आता जी टीका राहिली होती ती तुम्हाला वाटतं का की अजूनही या गोष्टींची गरज आहे? मला व्यक्तिशः माझं असं म्हणणं आहे की मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आणि माझं नातं ना द्वंद्वात्मक असं मी म्हणते. म्हणजे मी अनेकदा तिथे होते, मला सूत्रसंचालन असेल, कवी संमेलन असेल, एखादा परिसंवादाचं अध्यक्ष पद असेल, हे सगळं केलंय, मी मतदान केलेलं आहे. पण जेव्हा तिथे काही इतके भयंकर अशा गोष्टी घडल्या की मुंबईला जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वसंत बापट अध्यक्ष होते दादरला, आणि त्या विद्रोहीचं धारावीला झालं आणि आम्ही एक वेगळं सकल असं पर्यायी संमेलन आम्ही वेगळं भरवलं. मी विद्रोहीतही नव्हते आणि तिथेही नव्हते आणि वसंत बापट, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की बैल आहे, साहित्यिक बैल आहेत आणि वाडगा घेऊन फिरतात, तर याचा निषेध म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. मी बहिष्कार टाकला आणि कमल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सकल साहित्य संमेलन भरवलं. विद्रोहीची भूमिका वेगळी होती, कायमस्वरूपीच याच्यावर काय करा, बहिष्कार टाका. माझं म्हणणं असे की जिथे इतका मोठा अवकाश असतो तर ते एखाद्या प्रवृत्तीला तिकडे शिरजोर होण्यासाठी ते त्यांना तसंच देऊन टाकणं ते त्यांच्या हातातच जातं. जसं एका अर्थाने वारकरी संप्रदायाचं पण तसंच झालं ना की आम्ही असं म्हणालो तिथल्या समतेच्या जागा आपण पाहिल्याच नाहीत आणि म्हणून त्या पूर्णपणे काबीज करून घेतल्या गेल्या हिंदुत्ववादी शक्तींकडनं. तर इकडे सुद्धा हा जो एवढा मोठा एक संमेलनाच्या नावाने एक सांस्कृतिक चलनवलन व्हायला पाहिजे, ते होत नाही, मर्यादितच अर्थाने होत आहे, बरोबर, पण हे त्यांच्या ताब्यात दिलं गेलं नाही पाहिजे, त्यांच्या ताब्यात जाता नये. तिथे आपण इंटरव्हेन्शन केलं पाहिजे, ही माझी भूमिका राहिलेली आहे. पण जेव्हा परशुरामाचीच प्रतिमा छापली गेली चिपळूणमध्ये तेव्हा मी गेले नाही. तेव्हापासून मी तिकडे जाणं बंद केलेलं आहे. मला असं वाटतं की ही वेगवेगळी पर्यायी साहित्य संमेलनं ही उभी राहिली पाहिजेत. ही गरज आहे, ही आजही गरज आहे, उद्याही असेल, काही काळानंतर राहणार नाही, पण आज ही गरज आहे. आणि तिथे ज्या पद्धतीच्या चर्चा घडतात, चिकित्सा होते, खऱ्या अर्थाने चिकित्सा होते असं माझं म्हणणं आहे. आणि तिथे काय होतं आता तिकडे तर आपण बघितलेलं आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खरंच अखिल भारतीय राहिलेलं आहे का? ठीक आहे, कधीतरी तारा भवाळकर असतात, कधीतरी एखादी फादर दिब्रिटो असतात, कधीतरी एखादी स्त्री असते, पण ओव्हरऑल जर आपण समग्र बघितलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते फार काही सकारात्मक आणि समाधानकारक ते चित्र आहे असं दिसत नाही. अशा साहित्यिकांमध्ये मी एक मुद्दाहून हा प्रश्न ठेवला होता. मधल्या काळामध्ये शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान मिळाला, ज्ञानपीठाच्या इतकाच किंवा त्या धर्तीवरती तो सन्मान पाहिला जातो. पण त्या तुलनेत शरणकुमार लिंबाळे महाराष्ट्रात जे सेलिब्रेट झाले पाहिजे साहित्यिक म्हणून सगळ्या प्रवाहांकडून, शरणकुमार लिंबाळे म्हणून त्यांची अनेक दलित ब्राह्मण पासून विद्रोहीपासून अनेक त्यांनी लिहिलेले, बहुजन वगैरे अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या त्यांनी, तसं म्हणून सुद्धा सनातन लिहिलेलं, तसंच सेलिब्रेट झाले पाहिजे, ते साहित्यिक म्हणून सेलिब्रेट झाले पाहिजेत. पण ना या छावणीकडून ना त्या छावणीकडून, अशी काही माणसं वेगळी का राहतात?
याच्यामध्ये त्यांनी घेतलेल्या ज्या भूमिका आहेत ना वेळोवेळी, त्या भूमिकांमध्ये थोडी अडचण म्हणजे थोडी आहे. तो प्रॉब्लेम तो मला असं वाटतं की तो एरिया आहे प्रॉब्लेमॅटिक. आता त्यांनी आत्ताच काहीतरी एक स्टेटमेंट दिलं की दलित साहित्य हे काय हिंदूंच्या विरोधामध्ये नाही आहे असं, आणि त्याच्यावर पण सोशल मीडियामध्ये भरपूर चर्चा झालेली आहे. आता एका अर्थाने हे बरोबर आहे की ते कुठलंही साहित्य हे कुठल्याही समाजाच्या विरोधात नसतं, त्यामध्ये ज्या काही अपप्रवृत्ती असतात त्याच्या विरोधात असतं. पण मला असं वाटतं की ओव्हरऑल यांचं शरणकुमार लिंबाळेंचं एकूण लेखन एकीकडे, बरं, आणि त्यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत वेळोवेळी त्या भूमिकांकडे सुद्धा मला असं वाटतं की ती चिकित्सा होत राहणार. चिकित्सेच्या परे कोणी नाही ते होत राहणार, आणि त्यामुळे त्यांच्यावर ज्या पद्धतीने जे काही बोललं जात आहे ते बोललं की जाणार आहे. शाहू पाटोळेंचं दलित किचन्स इन मराठवाडा या पुस्तकाचं सध्या खूप कौतुक होत आहे. त्याची इंग्लिश आवृत्ती आलेली आहे. राहुल गांधी त्यांच्या घरी जाऊन आले, आणि या निमित्तानं फक्त साहित्यच नाही, दलितांचं किचन या निमित्तानं पुढे आलं सगळ्यांची. आमचेही वेगळे पदार्थ आहेत. मधल्या काळात काही खाण्यावरनं वाद झाले, त्यावेळी एक असं छान हॅशटॅग सुरू झाला होता की आमच्या ताटामध्ये आमचं अन्न, की तुमचे पुरणपोळे असते ना तर आमचा वजिडी पाव पण आमचाच आहे, आम्ही तोही खाणार, आम्ही सकाळी खिमा पाव सुद्धा खातो. तर हे तुम्ही कसं पाहता? हे अशा प्रकारे म्हणजे सगळ्या गोष्टी किंवा साहित्य अशा स्वरूपात नसतात. आमची ही सुद्धा कृती आमच्या विद्रोहाची आणि आमचंही अस्तित्व. अगदी म्हणजे कसं आहे की दलितांचं जे अन्न संस्कृती आहे त्याची एक वेगळी परंपरा आहे, आणि त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन राहिलेला आहे तो कसा आहे की हे काहीतरी कमस्सल आहे, हे काहीतरी टाकाऊ आहे, आणि त्याची जी सगळी जी कारणमीमांसा आहे ती कारणमीमांसा कधीच बघितली गेली नाही. अगदी मांसाहाराकडे सुद्धा, शाकाहार मांसाहाराकडचं पण ज्या पद्धतीने वाढलेलं आहे, म्हणजे पुन्हा ना आपण खूप मागे चाललेलो आहोत म्हणजे पुढे जायच्या ऐवजी, आणि ते करून सुद्धा एक असं टोळी करणं, अशी एक टोळी, ही एक टोळी. आणि म्हणून मला शाहू पाटोळेंचं हे जे पुस्तक अन्न हे अपूर्ण ब्रह्म म्हणणं, मी आता पण कुठेतरी बोलताना म्हणाले होते की शब्द फार महत्वाचे असतात, त्यामागचे सगळे अर्थाचा संयोग महत्वाचा असतो, आणि त्यांनी हे शीर्षक देणं अतिशय ऍप्ट आहे, अतिशय चपखल असं आहे. तर कसं आहे की चाण्या म्हणजे काय, गुडसा म्हणजे काय, डल्ल्या म्हणजे काय, चुणचुण्या म्हणजे काय, हे कसं बनवलं जातं, त्याच्या मागची ती सगळी परंपरेने चालत आलेले ते सगळे मसाले कोणते, अमुक काय, हे सगळं यायला पाहिजे. ते आलेलं नाहीये, उशिरा का होईना. खरं तर हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं, पण आत्ता का होईना ह्या सगळ्याचं एक दस्तावेजीकरण होत आहे. आणि दस्तावेजीकरण हे फक्त आत्मकथनातूनच होतं, कादंबऱ्यातूनच होतं असं नाही. या सगळ्याच गोष्टींमधून हे दस्तावेजीकरण होत असतं, आणि त्या अर्थाने शाहू पाटोळेंचं इंग्रजीमध्ये पुस्तक येणं ह्याचं पण स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटच्या प्रश्नाकडे वळताना त्यांचा ताजा कविता संग्रह आलेला आहे. तर शेवट करताना आपल्यासोबत एक कवयित्री आहे, आणि शेवट मी एखाद्या टेक्स्च्युअल प्रश्नावरती करण्यासारखं पाप नसतं, तर त्यामुळे ते पाप करणार नाहीये. तर तुमच्या त्या कविता संग्रहाबद्दल 2 ओळी आणि एखादी कविता छोटी त्यातला तुकडा. माझ्या आठवणीप्रमाणे हा काहीतरी 6वा कविता संग्रह आहे. दाखवा असा तो कॅमेरा, इकडे दाखवा. या हिल्लोळ हरवून आत बाहेरचा असं याचं शीर्षक आहे, आणि पॉप्युलर प्रकाशनाने अतिशय देखणी अशी त्यांनी निर्मिती याची केलेली आहे. तर हा कविता संग्रह मी सतीश काळसेकर आणि तुलसी परब यांना अर्पण केलेला आहे. आणि यातलं जे शीर्षक आहे ना ते हिल्लोळचा पण संदर्भ तुलसी परब यांच्या या कविता संग्रहाची आठवण करतो. त्यांच्या संग्रहाचं जे नाव आहे त्याच्याशी, म्हणजे मी पण काय करू पाहते की मी पण माझ्या आधीच्या वाङ्मयीन परंपरेशी पण स्वतःला जोडून घेऊ पाहते. तर एक कविता वाचते त्यातली, सर्च वॉरंट. कवितेचं शीर्षक आहे सर्च वॉरंट. आता कुठूनही कुठे परतणं शक्य होईलसं वाटत नाही मला. आता कुठूनही कुठे परतणं शक्य होईलसं वाटत नाही मला. तुम्ही सर्च वॉरंट काढलंय माझ्या मनाचं. तुम्ही सर्च वॉरंट काढलंय माझ्या मनाचं. प्लीज असं करू नका, प्लीज असं करू नका. खूप एकाकी होऊन जाईन मी, खूप एकाकी. काय काय सापडणार आहे तुम्हाला? घेता येईल बुडी माझ्या तळाशी. नेणिवेचं सोडूनच द्या. गाठता येतील पायऱ्या माझ्या जाणीवेच्या. चला लहान घ्या वयापासूनच सुरुवात करू. एका गावाच्या निरंतर शोधात होते मी.
चांदोबातल्या नव्हे, खऱ्या खुऱ्या गावाच्या आससून शोधात. हो. जिथं बसवलं जाणार नाही मला, जिथं बसवलं जाणार नाही मला, माझ्या सख्या आत्यासोबत लग्नाच्या वेगळ्या पंगतीत. मी अच्छा, बसले बरं क्या का बात आहे, क्या गावाला, हो, झालेलं आलं आहे. लक्षात, reference आला. जिथं बसवलं जाणार नाही माझ्या सख्या आत्यासोबत लग्नाच्या वेगळ्या पंगतीत, उष्ट्या पत्रावळ्यांशेजारी भुकेल्या कुत्र्यांसोबत उरल्या सुरल्या बुंदीत वांग्याची भाजी कालवत. केवढा राग आला होता आत्याचा, किती सहज जेवत होती ती. जणू जणू हे असंच असतं, सहज, नैसर्गिक. चंद्र सूर्य तारे वारे नदी नाले डोंगर कड्या कपाऱ्या समुद्रा बिमुद्रा इतकं सहज नैसर्गिक. दिसतील का तुम्हाला तिचे डोळे माझ्यात आग ओकणारे? तिच्या पदरावरचा मोर जळून काळा ठिक्कर पडलेला, हाडकी हाडवड्याच्या तुकड्यावर थैथै नाचणारी भूतं. कुणाच्या तरी सावल्या राहतात माझ्यात, कुणाच्या तरी सावल्या राहतात माझ्यात. दृश्य, घटना, प्रसंग, वास, चवी, स्पर्श, ऐकणं, पाहणं जिवड्याला त्रास होतो. जिवड्याला त्रास होतो. माझ्या वाट्याचं कधी जगू द्याल मला? अहो, माझ्या वाट्याचं कधी जगू द्याल मला? खेड्याकडे चला, खेडी सोडा. खेड्याकडे चला, खेडी सोडा. मी कापत चालले अफाट अंतर, मी कापत चालले अफाट अंतर. नका काढू सर्च वॉरंट, नका काढू सर्च वॉरंट. 56 पर्यंत येता येता, 1956 पर्यंत येता येता फार दमछाक होईल तुमची. माझं काय, माझं काय, मी तर कधीची पाय सोडून बसलीये मग्न नसलेल्या चवदार तळ्याशी. मी तर कधीची पाय सोडून बसलीये मग्न नसलेल्या चवदार तळ्याशी. क्या बात आहे. किती किती अर्थ. मी मगाशी म्हणजे म्हणालो तसं की ते वेगळं काढता येत नाही, तुम्ही मगाशी पूर्ण त्याचं उत्तर दिलं. फार छान. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हा आता कविता संग्रह उपलब्ध झालेला आहे, तर तो दिवाळीच्या निमित्तानं नेहमीच्या दिवाळी अंकांच्या सोबत असं सुद्धा घरामध्ये असावं, आपल्या असलंच पाहिजे. तर त्यानिमित्तानं प्रज्ञाताई, आपण भरपूर वेळ दिला आम्हाला, आणि रविवारची एवढी संध्याकाळ असून सुद्धा तुमच्या सुंदर घरामध्ये छान गप्पा झाल्या, तुमच्या बरोबर बोलता आलं. आणि मला आशा आहे की मी तुमच्याशी बोलताना मी घाबरलो होतो, कारण त्या अर्थानं ह्या प्रांत पूर्णतः माझा नाही, माझा संपर्क नक्की येतो. मला आशा आहे की मी अगदीच फजिती करून घेतलेली नाही माझी. नाही, मुळीच नाही. खूप सुंदर आपला गप्पा झाल्या आणि मलाही खूप छान आनंदमय आणि बोलता आलं, खूप वेगवेगळे मुद्दे मांडता आले. तुमचे आभार बायोस्कोप मराठीतर्फे. आपण या मुलाखतीमध्ये या पॉडकास्टमध्ये इथेच थांबतोय. मात्र पुन्हा एकदा जाण्यापूर्वी आठवण, बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा सुद्धा हुरूप वाढेल आणि असे अधिकाधिक कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद. पाहत राहा बायोस्कोप मराठी.